व्यासपीठावरील मान्यवरांचं सुस्वागतम. समोर जे प्रेक्षागृहात पाणिनी या नावाला सार्थ करणारी मंडळी समोर आली आहेत असं आपण म्हणूया, आणि त्या नावाला सार्थपणे पुढे प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आज आपण 20 जानेवारी रोजी डॉक्टर वा ना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्तानं आज 47वा पुष्प गुंफायला इथे सगळेजण जमलेले आहेत. आणि त्याच्यासाठी आनंद असा होतोय की खूप वेगळा जिव्हाळ्याचा विषय आणि त्या विषयावर सध्या खूप जास्त चिंतन व्हायला हवंय अशी एक ज्येष्ठ अभ्यासक, संशोधक, ग्रंथपाल असलेली व्यक्ती किंवा व्यक्तिमत्व ज्याला म्हणूया असे आज आपल्यात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी मी जोशी बेडेकर महाविद्यालय त्याचबरोबर विद्याप्रसारक मंडळ या मंडळाची थोडक्यात माहिती आपल्या आजच्या माननीय पाहुण्यांना करून देऊ इच्छिते की विद्याप्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था ठाणे शहराचा मानबिंदू. आधुनिक जगात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे हब माहिती आहेत, त्यात IT हब विशेष प्रसिद्ध असतात. तसंच ठाणे शहराचा जर USP बघायचा तर अर्थातच एज्युकेशन हब म्हणून आमचं विद्याप्रसारक मंडळ ही संस्था ओळखली जाते. या संस्थेची स्थापना संस्थापक आणि माजी अध्यक्ष डॉक्टर वा ना बेडेकर यांनी केली होती आणि 5 दशकांच्या अथक परिश्रमातून आणि सतत त्याला विविध प्रकारे शैक्षणिक खतपाणी घालून आज ह्या रोपट्याचं एका वटवृक्षात रूपांतर झालेलं दिसतंय. पेशानं डॉक्टर असलेले स्वर्गीय डॉक्टर वा ना बेडेकर हे जसे वैद्यकीय सगळ्या गोष्टी जपणारे होते तसंच सामाजिक बांधिलकी जपणारेही होते. ठाण्यातील मुलांना शिक्षणासाठी बाहेर जावं लागू नये याकरता त्यांनी विविध शैक्षणिक संस्थांची स्थापना केली. त्या स्थापनेमागे हा मोठा उदात्त हेतू होता. संपूर्ण समाज सुसंस्कृत करणं हे त्यांचं ध्येय होतं. त्यासाठी त्यांनी अविरत असे प्रयत्न केले. आम्ही जोशी बेडेकर मंडळी कुटुंबीय डॉक्टर वा ना बेडेकर यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून ह्या स्मृती व्याख्यानमालेची सुरुवात केलेली होती आणि ती सतत चालू आहे हे सांगण्यास आम्हाला खरंच अभिमान वाटतोय. आज आपण जे पुष्प गुंफणार आहात ते 47वं असं पुष्प आहे. ह्या व्याख्यानमालेत विविध मान्यवर मंडळी आजपर्यंत इथे येऊन गेली आहेत. त्यात अनिल अवचट, सचिन पिळगावकर, प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे, दीपक टिळक, तात्याराव लहाने, पद्मभूषण राजदत्त, नाधो महानोर, पद्मजा फेणाणी जोगळेकर, भरत वाटवानी, आरती अंकलीकर टिकेकर, श्रीकांत बहुलकर, वामन केंद्रे, गणेश देवी अशा विविध क्षेत्रातल्या अतिशय मान्यवर मंडळींनी हे व्यासपीठ गाजवलेलं होतं. त्यांच्या विचारांनी समाजाला दिशा देण्याचं कार्य केलेलं होतं. त्याच निमित्ताने आज आपण यावर्षीचं दुसरं व्याख्यान पुष्प आज गुंफणार आहोत. कार्यक्रमाला पूर्ण सुरुवात होण्यापूर्वी मी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक यांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख वक्ते डॉक्टर प्रदीप कर्णिक सरांचं शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह याबरोबरच महाविद्यालयाचा वार्षिक अंक जो असतो युवा शिल्प आणि BMMCचे विद्यार्थी जे न्यूज लेटर वृत्त काढतात ते देऊनही त्यांचा गौरव करावा. धन्यवाद मॅडम. उपप्राचार्य आणि आजच्या कार्यक्रमाचे समिती प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या प्राचार्यांचं स्वागत करावं. इशिता मॅडमना विनंती आहे की त्यांनी डॉक्टर महेश पाटील सरांना पुष्पगुच्छ द्यावा. इशिता मॅडमना अजून एकदा विनंती आहे की
महाविद्यालयाचे ग्रंथपाल आणि समन्वयक नारायण बारसे सर यांनाही पुष्पगुच्छ द्यावा. मराठी विभाग प्रमुख आणि पुढच्या वर्षीच्या कॉन्फरन्सचे समन्वयक डॉक्टर संतोष राणे सर यांनाही पुष्प द्यावं. यानंतर आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या ज्या नेहमीच वेगवेगळ्या आणि नवनवीन कल्पना घेऊन आपल्यासमोर येत असतात आणि त्या किती नीटपणे पार पाडल्या जातात ह्याच्यावरही बारीक लक्ष ठेवून असतात, अशा साक्षेपी प्राचार्या आणि तितक्याच उत्तम विद्यार्थीप्रिय अशा शिक्षिका अशा डॉक्टर सुचित्रा नाईक मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील मान्यवर, आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर प्रदीप कर्णिक, वाना बेडेकर उपक्रमाचे प्रमुख आणि व्हाईस प्रिन्सिपल डॉक्टर महेश पाटील, तसंच उपस्थित असलेले HODs, माझे टीचर कलिग्स आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सुप्रभात. मॅडमनी नेहमीप्रमाणेच खूप छान ओळख या सगळ्याच उपक्रमाची करून दिलेली आहे. आपले अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, त्यांचा जो ध्यास आहे तो थोडा थोडा आम्ही तसाच पुढे चालवायचा प्रयत्न करतो, बाकी काही नाही. पण उत्तम नागरिक घडावेत, उत्तम श्रोते घडावेत, उत्तम लेखक घडावेत, उत्तम वाचक घडावेत, ह्यासाठी आपलं संपूर्णच विद्याप्रसारक मंडळ आणि महाविद्यालय कटिबद्ध आहे. आता नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे आणि मराठी वाचन, मराठी लिखाण, मराठीतला ज्ञानव्यवहार हे सगळं खूप अशा एका संक्रमणाच्या याच्यावर उभं आहे असं मला वाटतं. एकीकडे आपण अभिजात झालेलो आहोत, दुसरीकडे AI मोठा चॅलेंज आहे, तिसरीकडे मराठी भाषा आपल्या रोजच्या व्यवहारातनं सुद्धा हद्दपार होते की काय, अशी कॉन्व्हर्सेशन्स, असे संवाद किंवा विसंवाद म्हणू आपण, कॉलेजमध्ये असताना आम्हाला विद्यार्थी जगतातून ऐकायला येत असतात. म्हणजे व्याकरण फक्त मराठी, बाकी सगळे शब्द इंग्रजी, असं काहीतरी धडगुजरी आपण बोलत असतो. तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमकं मराठीचं भवितव्य काय आहे? सरांचा ह्या सगळ्याचा अत्यंत गाढा अभ्यास आहे. ग्रंथालयांचं आपल्या एकूणच समाज जीवनातलं स्थान किंवा पुस्तकं, म्हणजे त्यांना आम्ही चालते बोलते एन्सायक्लोपीडियाज म्हणतो, आणि बारसे सर नक्की माझ्याशी सहमत होतील की त्यांच्याशी बोलणं इट्स अ ट्रीट, म्हणजे आपल्याला इंटलेक्च्युअल ट्रीट मिळते. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की सरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला तर लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, हे खऱ्या अर्थाने आपल्याला वेगळ्या प्रकारे समजून आकळून येईल, म्हणून त्यांना आपण आज पाचारण केलंय. आणि कोणतेही आढेवेढे न घेता त्यांनी अतिशय दिलदारपणे ते आज आपल्याकडे आपल्याला वेळ द्यायला उपस्थित झाले. त्याबद्दल सर आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. आणि जोशी बेडेकरचा आणि मराठी संशोधन मंडळ असो किंवा सर असोत, आपला सहसंबंध खूप जुना आहे आणि हा अनुबंध असाच टिको. पुढच्या वर्षी आपली मराठी भाषेची परिषद होणार आहे आणि त्याच्यातही सर नक्कीच मोलाचं मार्गदर्शन करतील अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि तुम्हाला मराठी ज्ञानव्यवहार, अभिजात मराठी, नवनिर्मिती, नवीन करिअर्स, ह्या सगळ्याविषयी नक्कीच सर अधिक चांगलं मार्गदर्शन करतील याची मला पुरेपूर खात्री आहे. आणि त्यामुळे जास्ती वेळ न घेता मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय समर्पक आणि नेमक्या शब्दात मॅडमनी व्याख्यानमालेचा हेतू आणि सरांचा परिचय जो अतिशय जिव्हाळ्याचा होता तो करून दिला. सरांच्या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांची औपचारिक ओळख सरांनी जी काल पाठवली ती प्रचंड मोठी, म्हणजे व्यक्तिमत्व म्हटलं मगाशी, ते काम किती मोठं आहे ते 5 पानांचा बायोडेटा सरांनी पाठवला. त्यांची 35च्या वर पुस्तकं आहेत. ते सगळं सांगण्यापेक्षा त्यातले नेमके गुण जे मला जाणवले मी ते तुमच्यासमोर मांडते
की साहित्य विषयक काम यासाठी दिल्या जाणारे जे विशेष पुरस्कार आहेत त्यातल्या अनेक पुरस्कारांचे प्रदीप कर्णिक सर हे मानकरी आहेत. रुपारेल महाविद्यालयातून निवृत्त ग्रंथपाल म्हणून त्यांची पहिली ओळख जी झाली होती मला, त्याच्यानंतर मराठी संशोधन मंडळाचे सचिव ही खूप विशेष अशी ओळख आहे. मराठी संशोधन पत्रिकेचे संपादक असताना त्यांनी विविध उपक्रम आणि खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी अतिशय मोलाचे उपक्रम त्यांनी राबवले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय स्थित असलेल्या दादर नायगाव परिसरावर जो सांस्कृतिक प्रभाव आहे त्या विषयावर त्यांचा PhD प्रबंध आहे आणि त्यावरूनच त्यांच्या अभ्यासाचं वेगळेपण आणि अभ्यासाचा परिघही आपल्या लक्षात येतो. स्वतंत्र कथात्मक साहित्यही सरांच्या नावावर आहे. काही नाटकं, एक कादंबरी, सध्या ते त्रिखंडात्मक कादंबरीही लिहित आहेत. तसंच ग्रंथालय शास्त्र या विषयातील विद्यापीठीय अभ्यासाची पुस्तकंही त्यांनी लिहिली आहेत. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या ज्ञान गंगोत्री या त्रैमासिकाचे संपादक म्हणूनही कार्य केलं होतं. असं असलं तरी कर्णिक सरांचा जीव खरं तर रमतो तर पुस्तकांमध्ये. त्यांनी तो जी पुस्तकं लिहून आपल्याला आनंद दिलाय त्याच्यामुळे तो फक्त आनंद मिळत नाही तर आपल्या परीक्षांसाठी आपल्याला त्याचं भरघोस मार्गदर्शनही होतं. जावे ग्रंथांच्या गावा, ग्रंथ पुण्य संपत्ती, ग्रंथ सामर्थ्य ही त्यांची प्रकाशित पुस्तकं नावच खूप काही सांगून जाणारी अशी आहेत. पुढे सांगायचं तर त्यांनी अतिशय दुर्मिळ, अनुपलब्ध, मौलिक साहित्याचा शोध घेत त्याचं पुनर्प्रकाशन करत राहिले. यातही मोठं काम म्हणजे भिवंडीचं वाचन मंदिर आणि त्यांच्या संग्रहातील दोला मुद्रिते किंवा मुंबई मराठी संग्रहालयातील मराठी हस्तलिखित ह्याच्यावरही सरांनी खूप मोठं काम केलं आहे की जे अभ्यासकांना, रिसर्चरना आणि जिज्ञासूंसाठी ते अतिशय मोलाचं असं कार्य आहे. संत साहित्य त्याच्या वेगवेगळ्या काळात उपलब्ध झालेल्या आवृत्त्या, पाठभेद अभ्यासून चिकित्सक आवृत्त्याही त्यांनी प्रकाशित केल्यात. हे सगळं आवर्जून सांगण्यामागचा विषय, माझा हेतू असा आहे की आजचा सरांचा जो विषय आहे मराठी भाषा, साहित्य आणि नवनिर्मितीच्या वाटा, मराठी भाषेवर, मराठी साहित्यावर त्यांनी अनेक दशकं कार्य केलं आणि त्यातून त्यांचं एकच मराठीवर असलेलं प्रेम जसं दिसतं तसं मराठी भाषा जर ती टिकवायची असेल, ती पुढे जाऊन ज्ञान भाषा AI च्या काळातही मराठी तितकीच उपयुक्त ठरू शकते हे सांगण्यासाठी सरांची विविध प्रकाराने धडपड चालू असते. लेख लिहित असतात, ते व्याख्यानं देत असतात. त्याचमुळे त्यांनी आज आपल्याकडेही येऊन मार्गदर्शन करावं अशी विनंती समितीतर्फे त्यांना केली गेली होती आणि त्याच संदर्भात सर आज आपल्याशी संवाद साधायला आले आहेत. प्रदीप कर्णिक सरांना विनंती करते की सर माईक तिकडे चालेल. धन्यवाद मॅडम. या कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या सुचित्रा नाईक, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य महेश पाटील सर, विमुक्ता राजे मॅडम, बारसे सर, राणे सर आणि आपण सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी जो विषय खास करून निवडला आहे तो मराठी भाषा, साहित्य आणि त्यांच्या नवनिर्मितीच्या वेगवेगळ्या वाटा. आता नवनिर्मितीच्या वेगवेगळ्या वाटा याच्यावरती भाष्य करत असताना प्रथम मला हे मान्य केलं पाहिजे की इथे मी एका चांगल्या महत्त्वाच्या अशा प्लॅटफॉर्मवरती मी बोलतो आहे. बेडेकर सरांसारखे म्हणजे डॉक्टर मोठे बेडेकर त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ इथे ही व्याख्यानमाला होते आणि या व्याख्यानमालेमध्ये मी नावं ऐकली ती सगळी, ती इतकी मोठी आहेत की त्या तुलनेमध्ये मी त्यांच्यासमोर अत्यंतिक छोटा माणूस आहे. परंतु मला जे काही थोडंफार आकलन झालं आहे ते मी आपल्यासमोर मांडतो आणि ह्या व्याख्यानमालेत मला आपण बोलवलं हा माझा मोठा गौरव आहे, असं मी गौरव समजतो आणि मी माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मराठी भाषा, साहित्य आणि यांच्या नवनिर्मितीच्या वाटा ज्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये प्रामुख्याने मला थोडं जरा मी एका ज्या कार्यात काम करतो आहे तिथून प्रारंभ करायला लागेल आणि मग तिथून आपण नव्या वाटांकडे कसे मी वळलो आणि त्यामुळे त्या वाटा मला आपल्याला का सांगाव्याशा वाटतात.
आता नवनिर्मिती म्हटल्यानंतर प्रामुख्याने आपल्याला भाषेमध्ये तुमच्या लक्षात येईल कथा, कादंबरी, कविता, नाटक, ज्याला आपण सर्जनशील साहित्य म्हणतो, क्रिएटिव्हिटी म्हणतो, त्या क्रिएटिव्हिटीचा संपूर्ण भाग असतो. आणि तो जो भाग आहे तो तसा फार शिकवून येत नाही. त्याला तुम्हाला ती अज्ञातातून आलेले जे काही संकेत आहेत, आणि म्हणजे विजय तेंडुलकरांनी खास त्याच्यासाठी असा शब्द वापरला आहे की हे सर्व येते कुठून, ते कुठून येतं हे त्या लेखकाला कळत नाही. त्याच्यापर्यंत पोचतं आणि त्याच्या माध्यमातून ते पात्रांच्या रूपाने किंवा कथनाच्या रूपाने ते बाहेर पडतं. तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येकालाच आपापली वाट त्याची शोधावी लागते. मग ती कवितेची असेल, ती कथेची असेल, कादंबरीची असेल, आणि त्याच्यासाठी अर्थातच आपल्याला भरपूर वाचन करावं लागतं. पूर्व पिढीचं, आधीच्या पिढीने लिहिलेलं साहित्य ते वाचल्याशिवाय आणि त्यांच्या खांद्यावर उभं राहिल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि नुसतं फक्त मराठी साहित्य वाचून आपल्याला भागणार नाही आहे. तर अभिजात मराठी दर्जाचा आत्ता उल्लेख मॅडमनी केला, तर आपली भाषा अभिजात तर आहेच, प्राचीन तर आहेच, याबद्दल काही वादच नाही आहे. पण त्याची वैश्विकता जी आहे ती वैश्विकता खूप मोठी आहे. ती ज्ञानोबा तुकारामांपासून, संत कबीरांपासून, मीराबाईंपासून सगळ्यांनी ती वैश्विकता त्याच्यामध्ये त्यांच्या साहित्यात आणलेली आहे. परंतु त्याचबरोबरीने वैश्विक साहित्य जे संपूर्ण आहे, मग ते डोस्टोव्स्की असेल, शेक्सपियर असेल, किंवा टॉल्स्टॉय असेल, किंवा कामू काफ्का सारखे जे साहित्यिक आहेत, या सगळ्यांनी मराठी वाङ्मयावरती, एकंदर जागतिकच वाङ्मयावरती जो प्रभाव टाकला, म्हणजे आउटसायडर घ्या किंवा हेमिंग्वेचं ओल्ड मॅन अँड द सी घ्या, या सगळ्या साहित्यकृती ज्या आहेत किंवा आउटसायडर जी सगळ्यात गाजलेली कादंबरी आहे, या सगळ्याचा प्रभाव हा अर्थातच सर्व साहित्यावरती त्याचप्रमाणे मराठी साहित्यावरती झाला. त्यामुळे आपल्याला वैश्विक म्हणत असताना आपल्याला या वैश्विक वाङ्मयातल्या ज्या क्लासिक कलाकृती आहेत त्या क्लासिक कलाकृती आपल्याला वाचणं गरजेचं आहे. आणि त्या वाचल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणं शक्य नाही. त्यामुळे क्रिएटिव्हिटीच्या अनुषंगाने आणि तो मग शेवटी आपण आपल्या ज्या पद्धतीने डेव्हलप करणार आहोत त्या पद्धतीने आपण त्याच्यात प्रगती करू शकतो. परंतु त्याच्यासाठी खूप मेहनत पण आहे. नुसतं आपलं काहीतरी प्रतिभा आहे आणि ती कुठेतरी स्फुल्लिंग आहे म्हणून आपल्याला जमेल असं नाही. त्याच्यासाठी खूप कष्ट आहेत, अभ्यास आहे, वाचन आहे, संस्कार आहेत, त्या वेगवेगळ्या पद्धतीचं निरीक्षण आहे, अवलोकन आहे, वेगवेगळ्या लोकांच्या बरोबर चर्चा करणं आहे, लोकांचं साहित्य वाचून ते समजून घेणं आहे, त्याची समीक्षा आहे, स्वतंत्रपणे समीक्षा आहे. आपण जे लिहितो त्याची समीक्षा आपण आपल्या स्वतःसाठी करणं हे गरजेचं आहे. तेव्हा आपण ते सर्जनशील साहित्याकडे येऊ शकतो. मराठी वाङ्मयाच्या संदर्भातल्या करिअरच्या दृष्टीने जर तुम्ही विचार केलात तर करिअरच्या दृष्टीने खूपच स्कोप त्याच्यामध्ये आहे. म्हणजे अगदी साध्या मुलाखत आणि परीक्षण लिहिण्यापासून ते अगदी प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये नोकरी करण्यापर्यंत वेगवेगळ्या संधी आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ह्या नोन फॅक्ट्स आहेत, त्याच्यावरती पुन्हा बोलण्यात पॉईंट नाही आहे. त्या तुम्हाला पूर्णपणे माहिती आहेत की मुलाखत घ्यायची असेल तर ती कशा पद्धतीने घ्यावी, त्याचं ट्रेनिंग आहे. इवन आवाजाचा जो भाग आहे त्याच्या संदर्भात सुद्धा कोर्सेस सगळे आहेत आणि शिकवलं जातं आणि त्या पद्धतीने तुम्ही त्याचं ट्रेनिंग घेऊ शकता. मुख्य मुद्दा मला आता जो बाईंनी AIचा उल्लेख केला त्या संदर्भातच मला सांगायचं आहे की मराठी वाङ्मयाच्या संदर्भामध्ये मी ज्या वेळेला मराठी वाङ्मयाच्या ह्याचा विचार करत होतो आणि करत असतो त्यावेळेला मला वेगवेगळ्या वाटा त्या पूर्वीच्या आमच्या प्रिंट मीडियाच्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या दिसत होत्या आणि दिसतात, अजूनही दिसतात. आणि त्या वाटांनी पुढे लोकांनी जावं किंवा अभ्यासकांनी जावं, संशोधकांनी जावं किंवा मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या लोकांनी जावं आणि त्या वाटा धुंडाळाव्यात आणि त्या पद्धतीची नवनिर्मिती करावी किंवा आपल्याकडे ज्याच्यात गॅप्स आहेत त्या गॅप्स भरून काढाव्यात असं मला सातत्याने वाटत असतं. त्यामुळे मी त्या पद्धतीने खूप सांगण्याचा प्रयत्न करतो. आता माझी एक महत्त्वाची जी गोष्ट आहे ती अंकीकरणाच्या संदर्भामधली, आणि माझा जो प्रोजेक्ट मी जो म्हणालो की माझा स्वानुभव पहिले सांगायचा आहे आणि त्या स्वानुभवातनं पुढे मी होणार आहे. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचं अंकीकरण, ज्याला डिजिटायझेशन आपण म्हणतो, तो प्रोजेक्ट आम्ही 5 वर्षापूर्वी त्याचा प्रकल्प संपूर्ण लेखन मी तयार केलं आणि ते सरकार दरबारी दिल्यानंतर
त्याचा प्रोजेक्ट तो पास झाला आणि आम्हाला काही पैसे प्राप्त झाले. त्याच्यातनं आम्ही ते संपूर्ण प्रोजेक्ट पुढे त्याचं चर्चा सुरू झाली. परंतु लक्षात असं आमच्या आलं की आम्ही काय तंत्रज्ञानातली माणसं नव्हे, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये पदोपदी अडचणी यायला लागल्या की नेमकं कशा पद्धतीने जावं, नेमकं काय करावं. आणि मग अशा याच्यामध्ये तुम्ही विवेक सावंत यांचं नाव ऐकलं असेल. त्यांची MKCL ही कंपनी पण तुम्हाला माहीत असेल की ज्यांनी भारतामध्ये खूप मोठं कार्य केलेलं आहे. तर त्या कंपनीला अप्रोच झालो आणि त्या कंपनीने आम्हाला नॉलेज पार्टनर म्हणून आमच्याबरोबर काम करायचं ठरवलं. तिथून लक्षात आलं की डिजिटायझेशन म्हणजे नेमकं काय आणि काय करायला पाहिजे. आणि त्या डिजिटायझेशनचा प्रामुख्याने भाग 3 टप्प्यामध्ये लक्षात आला. त्याच्यामध्ये त्याचं स्कॅनिंग आहे, त्याच्यामध्ये त्याच्यानंतर दुसरं त्याचं सर्चेबल भाग आहे आणि तिसरा भाग आहे की जो आत्ताच्या लेटेस्ट या टेक्नॉलॉजीप्रमाणे AIच्या मदतीने ते अधिकाधिक सर्चेबल कशा पद्धतीने करता येईल त्याचा भाग आहे. त्याच्यातला आता आमचा स्कॅनिंगचा भाग होईल. त्याच्यानंतर ते आम्हाला सगळं मटेरियल सर्चेबल करायचं आहे आणि सर्चेबल करत असतानाच पुढे आम्हाला ते AIच्या मदतीने ते संपूर्ण त्याची टेक्नॉलॉजी वापरून ते पुढे न्यायचं आहे सगळं. आता ह्याच्यामध्ये काम करत असताना मला लक्षात आलं की हे सगळं खूप नवीन आहे. कारण आम्ही स्कॅनिंग म्हणून माझ्या डोक्यात असा एक हे होतं, अंकीकरण म्हणजे स्कॅनिंग केलं की काम झालं. पण ती फक्त इमेज फॉर्म आहे आणि त्या इमेज फॉर्ममध्ये आपण ते जे डॉक्युमेंट करतोय ते डॉक्युमेंट फक्त प्रिझर्व केलं जातं आणि त्याचं सर्चेबल जर नसेल तर त्या डॉक्युमेंटचा फक्त उपयोग हा प्रिझर्वेशनच्यासाठी होतो. हे सगळं झाल्यानंतर मग लक्षात आलं की त्याचं सर्चेबल करण्यासाठी ते काय काय करायला पाहिजे. आणि AIचं मदत, आता आपण तुम्ही सगळेजण AI वापरत असाल, कुठलाही साधा प्रश्न आला तरी पटकन तुम्ही AIला विचारता आणि त्याचं उत्तर तुम्हाला पटकन मिळतं. इतकंच काय तर तुम्ही भाषांतर करता, भाषांतर पण पटकन तुम्हाला मिळू शकतं. तुमचा हे पण त्याचं ट्रान्सलेशन करून खाली टायटल्स येऊ शकतात वगैरे वगैरे. AIनी तर कॅप्चर करून टाकलेलं आहे आणि अजूनही याच्या पुढे होईल. ज्याच्यात मी मगाशी क्रिएटिव्हिटीचा विचार बोललो त्याच्यामध्येही AI उतरलेला आहे. पण अजून जितक्या पसंतीला ते फारसं लोकांच्या पडलेलं नाही आहे. त्यांनी क्रिएट केलेल्या कथा, त्यांनी क्रिएट केलेली ही कादंबरी किंवा तत्सम काही भाग, तर तोही डेव्हलप होईल अशी लोकांना खात्री वाटते. परंतु तो AIच्या मदतीचा माझा पहिला भाग कसा आला की ज्याच्यात बारसे सरांना माहिती आहे, मी एका पुस्तकाचं आत्ताही काम करतोय. मॅडमचंच पुस्तक आहे अस्तित्ववादावरचं, त्या संपादित करतायत. आणि त्या पुस्तकाला आम्हाला इंडेक्स, प्रत्येक पुस्तकाला पाठीमागे निर्देश सूची असते, म्हणजे सब्जेक्ट इंडेक्स असतो, विषयाची लेखक व्यक्ती अशा सगळ्या पद्धतीचा इंडेक्स असतो. तो इंडेक्स हा आत्तापर्यंत आम्ही मॅन्युअली करत होतो. म्हणजे त्या प्रत्येक नावाचं त्या त्या पुस्तकात त्या पानावरती कुठे आलंय ते नोंदवून ठेवून तो इंडेक्स करावा लागतो. म्हणजे वाचकाला त्या लेखकापर्यंत, त्या व्यक्तीपर्यंत, त्या स्थळापर्यंत, त्या घटनेपर्यंत, त्या विषयापर्यंत जाता येतं. तर मी आमच्याकडे ती जी MKCLची टीम आलेली होती त्यांना मी म्हटलं की असं ते मॅन्युअल करायला लागतं, तर आपल्याला काही AIच्या मदतीने करता येईल का. तर ते म्हणाले हो, युनिकोडमध्ये तुम्ही जर टाईप केलेलं असेल तर आपण प्रयत्न करूया. आणि तुम्हाला मी आश्चर्यकारकरित्या दाखवतो. मॅडमना माहिती आहे, ते आम्ही पहिला चॅप्टर तो त्यांना मी पाठवला आणि त्या चॅप्टरचं संपूर्ण पाठीमागे जे इंडेक्सिंग आहे त्या एका चॅप्टरचं त्यांनी मला करून पाठवलं आणि ते 7 पद्धतीने ते संपूर्ण करून पाठवलं. ते बघितल्यानंतर मी चक्रावलो आणि मग माझ्या असं लक्षात आलं की टेक्नॉलॉजी आणि आत्ता मराठी साहित्य याची सांगड घालण्याची फार आवश्यकता आहे. आणि मराठी साहित्य हे तुलनेने जेवढं डिजिटाईज व्हायला पाहिजे तेवढं झालेलं नाही. इंग्रजी साहित्य जेवढं डिजिटाईज झालेलं आहे किंवा तुम्हाला सहज ते सापडतं तेवढं इथे झालेलं नाही. आणि त्यामुळे जर हे संपूर्ण साहित्य जे आहे ते साहित्य जर डिजिटाईज झालं तर तुम्ही मराठी वाङ्मयाच्या अनुषंगाने खूप काही काम करू शकाल. आता मराठी वाङ्मयात ज्याला इंटरेस्ट आहे त्याच्यासाठी हे प्रामुख्याने आहे. पण तुम्ही नुसतं मराठी वाङ्मयात इंटरेस्ट नसला
तरीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल की अरे मराठी भाषा जर माझी आहे, मराठी भाषा ही जर माझी मातृभाषा आहे, मराठी भाषा ही अभिजात भाषा आहे, मराठी भाषा ही जागतिक पातळीवरती उत्तम प्रकाराने पोचली पाहिजे, असं ज्याला ज्याला वाटतं त्या सगळ्यांना ह्या संपूर्ण याच्यामध्ये आपण काय वाटा घेऊ शकतो किंवा आपला काय वाटा असू शकतो याचा विचार करणं हे आवश्यक आहे. म्हणून मला ते पाहिल्यानंतर असं वाटलं की अरे हे जर टेक्नॉलॉजीच्या मदतीने एवढं सुंदर होईल. आणि त्याच्या पुढे तर त्यांनी मला असं सांगितलं, पुढे ते मला म्हणाले की तुम्ही आता ते मला द्या, मी बाकीचं सगळं करून देतो. तर मी त्यांना म्हटलं की ते तसं न करता मी हे करणार आहे, प्रूफ रिडिंग आमचं चालू आहे आणि ते प्रूफ रिडिंग कंप्लीट झालं की मी तुम्हाला ते सगळं देतो आणि ते सगळं दिल्यानंतर तुम्ही मला ते करून द्या. आता हे प्रूफ रिडिंग करण्याचा जो भाग आहे त्यावर ते पटकन म्हणाले की ते पण आपण याच्या मदतीने करता येते का बघूया. आता मी त्यांना नमुन्याला माझा आणखीन एक चॅप्टर देणार आहे आणि ते नमुन्याला कसं होतंय प्रूफ रिडिंग आणि प्रूफ रिडिंग कशा पद्धतीने होत आहे हे जर कळलं, तुम्हाला सांगतो लक्षात आले तुमच्या आता की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमची संपूर्ण, आता राणे सर इथे आहेत, त्यांना संपूर्ण पब्लिकेशनची संपूर्ण सिस्टीम माहिती आहे आणि ते प्रूफ रिडिंग किती कटकटीचं असतं आणि त्या करेक्शन्स किती कराव्या लागतात पुन्हा पुन्हा, ते सगळं त्यांना माहिती आहे. तर हे असं जर एआयच्या मदतीने होत असेल, इंडेक्सिंग जर एआयच्या मदतीने होत असेल, तर आणखीन काय काय होऊ शकतं. तर मग पुढे जो मी विचार मांडतोय किंवा मी जे खूप मुद्दे काढलेले आहेत ते सगळे एका तासामध्ये कव्हर होतील का नाही मला माहीत नाही, पण जेवढे कव्हर होतील तेवढे मी मांडू इच्छितो. त्याच्यामध्ये एक भाग आता असा झाला आहे आणखीन की आमच्याच मराठी संशोधन मंडळाचं आणखीन 2 पुस्तकांची कामं चालली आहेत. जसं मी आता अस्तित्ववादाचं म्हटलं की विश्वास पाटील जे नवी क्षितिजेचे संपादक होते, त्या नवी क्षितिज संपादकांनी ते अस्तित्ववादाचं पुस्तक लिहिलं. 1000 पृष्ठांचं पुस्तक आहे. मॅडम त्याचं संपादन करतायत आणि त्या प्रोजेक्टमध्ये मी त्यांचा सहभागी आहे. आम्ही ते करतो आहे. आता त्याच्या बरोबरीने आमचं आणखीन एक काम चालू आहे, ते म्हणजे तुम्ही नाव कदाचित ऐकलं असेल, थॉमस कॅन्डी म्हणून, मेजर थॉमस कॅन्डी. आता हा 1804 साली जन्माला आला इंग्लंडमध्ये. तिकडनं तो भारतामध्ये आला आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी त्या भारतातल्या मराठी भाषेचा अभ्यास केला, आधीही करत होता आणि तो त्याच्यातला एवढा जाणकार होता मराठी भाषेतला की त्यांनी तिथे आल्यानंतर त्याला पुणा कॉलेजचं प्रिन्सिपॉल, सुपरिटेंडंट, मग प्रिन्सिपॉल असं केलं आणि नंतर मग तो इथे ट्रान्सलेटर या पदावरती त्याला नेमण्यात आलं. आणि त्यांनी ट्रान्सलेटर या पदावर काम करत असताना त्यांनी जी मराठी भाषा, मराठी वाङ्मयाची जी 50 वर्षे सेवा केली, ती सेवा विलक्षण सेवा आहे. आणि ते पुस्तक जे आहे त्यांनी काय केलं, त्याच्या आधी मोल्सवर्थ नावाचा एक अभ्यासक इथे आला होता. त्यांनी मराठी इंग्रजी कोश निर्माण केला, जो आपल्याकडचा अत्यंतिक महत्त्वाचा कोश मानला जातो. तो जो इंग्रजी मराठी कोश आहे त्या कोशाबरोबर मोल्सवर्थनी जो सुरू केलेला कोश होता त्याला थॉमस कॅन्डी हा मदत करत होता. तो कोश पूर्ण झाला, तो किती साली पूर्ण झाला असेल, 1831 साली पूर्ण झाला. 1831 साली पूर्ण झाल्यानंतर 1857, ज्याला तुम्हाला कदाचित माहिती असेल 1857चं बंड, तर 1857 आणि 1857 साली आपल्या मुंबई विद्यापीठाची आणि मद्रास, कलकत्ता या सगळ्या विद्यापीठांची स्थापना झाली. म्हणजे एवढा जुना कालखंड आहे. तर त्यावेळेला 1857 साली त्याची मोल्सवर्थच्या शब्दकोशाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली आणि त्याला जॉन विल्सनची प्रस्तावना आहे, स्वतः मोल्सवर्थची पण आहेच पण विल्सनची पण प्रस्तावना आहे. त्याच्याबरोबर हा कॅन्डी काम करत होता आणि त्याचं बाकी पुणा कॉलेजचंही काम चालू होतं, ट्रान्सलेटरच्या पदावरचंही काम चालू होतं. आणि त्यांनी नंतर मोल्सवर्थनी मुळात बेसिकली एक महत्त्वाचा भाग घेतला की मराठी इंग्रजी कोश पूर्ण झाल्यानंतर मराठी इंग्रजी कोश त्यांनी तयार करायला घेतला. आणि इंग्लिश आणि मराठी करायला घेतला. पहिला मराठी आणि इंग्लिश आणि इंग्रजी आणि मराठी, इंग्लिश आणि मराठी असा द्विभाषिक कोर्स त्यांनी करायला घेतला. आणि त्याच्यानंतर तो आजारी पडल्यामुळे त्याला लंडनला जावं लागलं आणि 1840 साली
त्या कोशाची पूर्ण जबाबदारी ही त्या मोल्सवरती आपल्या कॅन्डीवरती आली आणि कॅन्डीने 1840 ते 1847 या 7 वर्षामध्ये तो जो कोश आहे इंग्रजी मराठी तो कोश पूर्ण केला आणि तो त्याची नंतर दुसरी आवृत्ती निघाली आणि त्या कोशाला स्टीव्हन्सनची प्रस्तावना आहे. आता मला हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की तो कोश जो आहे त्या कोशाचा जर तुम्ही अभ्यास केलात तर त्या काळामध्ये त्या संपूर्ण मराठी शब्दांचा अभ्यास, मराठी शब्दांचे आणि मुख्य म्हणजे लेखन पद्धती, व्याकरण, शुद्ध लेखन मराठीचं, हे संपूर्ण त्याचा जो पाया आहे तो थॉमस कॅन्डी आणि मोल्सवर्थ या दोघांनी घातलेला आहे. आणि त्याच्यातही विशेषतः थॉमस कॅन्डी हे त्याचं काम महत्त्वाचं आहे. तुम्हाला कल्पना आहे का की आपण मराठी लिहितो त्याच्यामध्ये विरामचिन्ह असतात, स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम वगैरे हे जे काय आहेत, ती विरामचिन्ह ही आपल्याकडे मराठीत कोणी आणली तर आपल्याकडे मराठीमध्ये विरामचिन्ह ही कॅन्डीनी आणली आणि कॅन्डीनी विरामचिन्हांची परिभाषा नावाची एक पुस्तिका त्यावेळेला लिहिली होती. तो ट्रान्सलेटर या ज्याच्यावर काम करत असताना त्याच्याकडे मराठीतलं प्रत्येक पुस्तक, कारण त्यावेळेला जे शालेय अभ्यासक्रम तयार झाला होता विद्याशाखेतर्फे, त्या शालेय अभ्यासक्रमामध्ये जी पुस्तकं पुस्तकं पाहिजे होती विद्यार्थ्यांना द्यायची होती, ती पुस्तकं तयार करण्यासाठी आपले एतद्देशीय विद्वान आणि इंग्रज या लोकांनी ती पुस्तकं तयार केलेली होती. आणि त्या पुस्तकाची मराठी भाषा ही कशी असावी, त्याची लेखन पद्धती कशी असावी, त्याचं ऱ्हस्व दीर्घ शुद्ध लेखन कसं असावं, याचा सगळा बारकाव्याने अभ्यास जर कोणी केला असेल त्या 50 वर्षामध्ये तर तो कॅन्डीनी केला. आणि त्या कॅन्डीचं तुम्ही जर ते काम बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल त्यांनी त्याच्याकडे आलेल्या प्रत्येक पुस्तकाचं त्यांनी परीक्षण केलंय आणि त्या परीक्षणामध्ये त्यांनी त्याचा सगळा अभ्यास करून त्याच्यातली लेखन पद्धती अशुद्ध असेल तर ती सुधारायचा प्रयत्न केलाय, त्याच्यातलं जे शुद्ध लेखन आहे ते सुधारायचा प्रयत्न केलाय, शब्द चुकीचे असतील तर ते सुधारायचा प्रयत्न केलाय. कारण तो कोशकार होता त्यामुळे त्याच्याकडे शब्दाला काय म्हणजे काही कमी नव्हतं, त्यामुळे पर्यायी शब्द आणि उत्तम शब्द हे खूप चांगले आणि इंग्रजीतनं मराठीत सगळं ते वाङ्मय येत होतं त्यामुळे त्यांनी ते केलं. आणि स्टीव्हन्सन आणि विल्सन यांच्या जर प्रस्तावना बघितल्या तर 1831 ते 1847 म्हणजे साधारणपणे एक 10-15 वर्षाचा कालखंड जर बघितला तर त्या कालखंडामध्ये मराठी भाषेची स्थिती काय आहे ही आपल्याला लक्षात येते. आता त्याच्यामध्ये त्यांनी जे रिपोर्ट्स म्हणजे मोल्सवर्थनी पण जे सरकारी खात्याला रिपोर्ट पाठवले होते त्या रिपोर्ट्समध्ये या कशा पद्धतीचं त्या कोशांबद्दलचा डेव्हलपमेंट चाललेली होती त्याचे सगळे रिपोर्ट्स मोल्सवर्थनी लिहिलेत. आणि कॅन्डीचे जर रिपोर्ट्स सगळे बघितले तर कॅन्डीच्या रिपोर्ट्समध्ये सातत्याने त्या मराठी पुस्तकं आणि त्या मराठी पुस्तकातली संपूर्ण लेखन पद्धती, शास्त्रशुद्ध लेखन पद्धतीचा पायाच मुळी कॅन्डीनी घातला आणि त्यामुळे त्या सगळ्याची परीक्षणं ही त्या रिपोर्टमध्ये आहेत. आणि मी जे 2 संदर्भ ग्रंथ वाचले त्यासाठी, त्यातला एक श्रीमो पिंग्यांचा आणि दुसरा कृभी कुलकर्णींचा, या दोन्ही पुस्तकांमध्ये त्यांचे जे सगळे दाखले दिलेले आहेत. आणि मग मला असं वाटलं आता हे सांगण्याचं एवढं सगळं कारण असं की मराठी भाषेचा पहिल्या कालखंडातला अभ्यास जो आहे किंवा मराठी भाषा स्थिर स्थावर होऊन आणि मग त्याच्यानंतर व्याकरणाची पुस्तकं पण आली की ज्याच्यात आपण मराठीचे पाणिनी म्हणून ज्यांना दादोबा पांडुरंगांना म्हणतो तडखरकर, तर त्यांनी व्याकरणं जी लिहिली त्या व्याकरणाची पुस्तकं आणि एकंदर भाषा आणि भाषाशास्त्राचा अभ्यास जो आहे त्या भाषाशास्त्राचा अभ्यास याचा पाया हा तिकडे घातला गेला. आता मला असं सतत वाटत राहतं हे सगळं काम करत असताना की हा जो सगळा पत्रव्यवहार आहे, ही जी संपूर्ण परीक्षणं आहेत, ही परीक्षणं कॅन्डीची त्याच्यामध्ये त्यांनी छोटे छोटे उतारे दिलेत फक्त त्यांच्या संशोधनापुरते. मला असं वाटत होतं की हे सगळंच्या सगळं आपण मिळवलं पाहिजे, हे सगळीच्या सगळी परीक्षणं कॅन्डीची एकत्र केली पाहिजेत. त्याच्यामध्ये असलेली जे उल्लेख आहेत त्या उल्लेखांचा जो आत्ता ह्याच्यात उल्लेख निघाला दोलामुद्रितांचा, त्या दोलामुद्रितांच्या संदर्भामध्ये सुद्धा संदर्भ आहे की त्यांनी जी त्या कालखंडामध्ये म्हणजे आपण
67 पर्यंतच्या कालखंडातल्या पुस्तकांना दोलामुद्रित म्हणतो, तर त्या कालखंडातल्या ती पुस्तकं कशा कशा पद्धतीने निर्माण झाली, कशा कशा पद्धतीने आली, कुठली आली नाहीत, आणि याचा एक संपूर्ण शोध म्हणजे दोलामुद्रिताच्या 3 आवृत्त्या निघाल्यात. त्याच्यापैकी एक पहिली संग्रहालयानेच प्रकाशित केली, दुसरी संग्रहालयाने प्रकाशित केली पण त्याचं संपादन सुरेंद्र गावस्कर यांनी केलं, आणि तिसरी आवृत्ती गंगाधर मोर्जे त्यांनी संपादित केली. आणि तरीसुद्धा कितीतरी पुस्तकं आज त्याच्यामध्ये राहून गेलेली आहेत. त्यामुळे त्याची आता 4थी आवृत्ती करायला पाहिजे. मग एक काम करत असताना मला असं सातत वाटतंय की दोलामुद्रितांचे 4थ्या आवृत्तीचं काम कोणीतरी घेतलं पाहिजे. मग तो डेटा कुठे मिळणार? तो डेटा पूर्णपणे या कॅन्डीच्या संपूर्ण कार्यामध्ये उपलब्ध आहे. आता कॅन्डीचे संपूर्ण जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट्स हे मराठीच्या अभ्यासकांनी शोधून काढले पाहिजेत, आणले पाहिजेत, आणि त्याचा अभ्यास करून कॅन्डीचं जे संपूर्ण कार्य आहे त्या कॅन्डीच्या कार्यावरती आणखीन मोठा प्रकाश टाकला पाहिजे. आणि या पिंगे आणि कृबी कुलकर्णींनी एवढं सुंदर काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे पुस्तक प्रकाशित झालेलं दिसत नाही, हे पुस्तक प्रकाशित झालेलं दिसतंय, पण हे नंतर झालं. आणि त्याच्यावरती वादविवाद पण खूप झाले. दादोबा पांडुरंगांसारखा व्यक्ती पण त्याच्यावर ते काय नाराज झाले कॅन्डीवरती. पण कॅन्डीचं म्हणणं एवढंच होतं की भाषा अत्यंत चांगली आणि शुद्ध असली पाहिजे, त्याच्यासाठी मी हे सगळं सांगतोय. आणि माझं ते ट्रान्सलेटर या पदावर मी काम करत असल्यामुळे ते माझं कामच आहे असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे हे जे सगळे रिपोर्ट्स आहेत, ही जी परीक्षण आहेत, ही परीक्षण आपण मिळवली पाहिजे. आता मुद्दा येतोय, हे आत्तापर्यंत मला प्रिंट फॉर्ममध्ये वाटत होतं की हे सगळं केलं पाहिजे, दोलामुद्रितांची 4थी आवृत्ती काढली पाहिजे. पण दोलामुद्रितांची 4थी आवृत्ती काढत असताना किंवा हे कॅन्डीचे सगळे रिपोर्ट्स जमा करत असताना, त्यांची परीक्षण जमा करत असताना, किंवा कॅन्डीनी संपूर्ण ज्या पद्धतीचं व्याकरण आज एस्टॅब्लिश केलंय त्या व्याकरणाचा अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. त्यांनी त्या संपूर्ण कोशामध्ये, आणि कोश जर तुम्ही सगळे अभ्यासलेत, मराठी भाषेचे कुठल्याही भाषेचे कोश, पण मराठी भाषेचे कोश आहेत, मराठी इंटू मराठी घ्या किंवा मराठी इंटू इंग्लिश घ्या किंवा इंग्लिश इंटू मराठी घ्या, तुम्हाला लक्षात येईल की त्या कोशांच्या अंतर्गत असणारं जे व्याकरण आहे, भाषेचं व्याकरण आहे, मग ती भाषा कोणतीही असो, ते भाषेचं व्याकरण आहे, त्या व्याकरणाचा आम्ही कोणी फारसा अभ्यासच केलेला नाही. आणि तो जो आहे तो शब्दाचा आहे, व्युत्पत्तीपासून ते पूर्णपणे तुम्हाला लक्षात येईल. नुसती व्युत्पत्ती नव्हे तर इंग्रजीमध्ये शब्दाचा इतिहास सांगणारे कोश आहेत, हिस्टॉरिकल डिक्शनरी ऑफ वर्ड्स असं जे म्हणतो आपण त्याला, ते जे सगळे आहेत ते इतिहास सांगतात. म्हणजे हा शब्द 18व्या शतकात कसा होता, 17व्या शतकात कसा होता, 19व्या शतकात कसा होता, 20व्या शतकात कसा होता, त्यात काय काय बदल होत गेले. आता तुम्हाला मी म्हणजे सांगू इच्छितो की हा अभ्यास आपण कोणीतरी शास्त्रशुद्ध पद्धतीने करायला पाहिजे. आता हे संपूर्ण जे काम मी तुम्हाला आता हे 3-4 गोष्टी सांगितल्या, ह्या अर्थातच अननोन आहेत की त्याच्यावर काम कोणी केलेलं नाही, त्याच्यावर काम करण्याची गरज आहे. पण माझं आता त्या AI च्या मदतीने जे मी काम केलं त्याच्याशी निगडीत मला जे काही मांडायचं आहे ते असं आहे की हे सगळं आता मटेरियल, म्हणजे उदाहरणार्थ पुन्हा मी आमच्या कामाकडे येतो. आमचं अंकीकरणाचं जे काम आहे त्या अंकीकरणाच्या कामामध्ये आमचं पहिलं टार्गेट हे किती डॉक्युमेंट्स आम्ही हे करणार याचा पहिला आम्ही आढावा घेतला. आम्ही 1 कोटी डॉक्युमेंट्स डिजिटाईज करणार आहोत. आता 1 कोटी डॉक्युमेंट्समध्ये आम्ही काय काय करणार आहोत, ते 1 कोटी डॉक्युमेंट्समध्ये आम्ही दुर्मिळ पुस्तकं म्हणजे ज्याला दोलामुद्रित म्हणतो ती आलीच, आम्ही आमच्याकडे असणारी हस्तलिखित करणार आहोत ती आली, आम्ही आमच्याकडे असणारे जी नियतकालिक आहेत, मग मासिक मनोरंजनचे सगळे व्हॉल्यूम्स, विविज्ञान विस्तारचे सगळे व्हॉल्यूम्स, आलोचनेचे सगळे व्हॉल्यूम्स, सत्यकथेचे सगळे व्हॉल्यूम्स, तर हे सगळं ते नियतकालिक आमच्याकडे असणारी जी काही ही आहेत त्या वर्तमानपत्र, त्या वर्तमानपत्राची आम्ही करणार आहोत. आणि काही दुर्मिळ साहित्य आहे आमच्याकडे आणि आम्ही प्रकाशित केलेलं साहित्य, असं सगळं मिळून आम्ही जवळजवळ 1 कोटीचं, आमचं बरंच आणखीन आहे पुढे, आणि आम्ही 1800 पासून ते जेमतेम आत्ता 1950 पर्यंत आलो आहे. आणि याच्यामध्ये तरी त्याच्यात आम्ही पुन्हा महत्त्वाची पुस्तकं घेतलेली आहेत, दुर्मिळ आहेत, फाटत आलेली आहेत, ती प्रामुख्याने घेतलेत. आता 1 कोटी डॉक्युमेंट्स तुमच्या लक्षात घ्या, आपण नियतकालिकांचं संपूर्ण हे एक जे आपण टाकणार आहोत आणि करणार आहोत.
आता तुम्हाला तुमच्या लक्षात येईल की आता समजा हा कॅन्डीचा कोश किंवा मोसवरचा कोश हा जर आता आपल्याला डिजिटाईज आपण फॉर्ममध्ये आणि तो आहे याच्यामध्ये आपल्याला मिळतो सुद्धा, पण जो मराठीच्या संदर्भातला जो भाग आहे तो अभ्यासायचा असेल तर तुम्हाला मी सांगतो की हे जे संपूर्ण डिजिटाईज केलं आहे त्याच्यामध्ये तुमची संपूर्ण दृष्टी बदलते, अप्रोच बदलतो, तुमची श्रमशक्ती वाचते. श्रमशक्ती वाचते म्हणजे काय होतं, तर आज मी तुम्हाला सांगतो की मॅन्युअली तुम्ही हे करा, तर मॅन्युअली करण्यापेक्षा डिजिटाईज झाल्यानंतर तुम्हाला सगळी डॉक्युमेंट्स हे समोर आहेत आणि तुम्हाला ती सर्चेबल आहेत. ज्यांनी आम्ही सर्चेबल करणार आहोत, त्यामुळे सर्चेबल केल्यानंतर आणि पुढे ए आयच्या मदतीने त्याची आणखीन खूप गंमत आहे. ए आयच्या मदतीने केल्यामुळे काय काय होऊ शकतं. तर हे सगळं झाल्यानंतर तुमचं रिसर्चचं संपूर्ण डायमेन्शन, तुमच्या मराठी वाङ्मय भाषाचं साहित्याचं अभ्यासाचं डायमेन्शन हे पूर्णतः बदलून जातं म्हणजे काय की तुम्हाला समजा आता व्याकरणाचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला तर स्टीव्हन्सन आणि विल्सनचा लेख म्हणजे त्या कालखंडातलं हे आहे, पण त्याचबरोबर त्या शब्दाचा प्रत्येक शब्दाचा समून जे काय व्याकरण दिलेलं आहे त्या व्याकरणाचा आणि एकंदर संपूर्ण मराठी ग्रंथ व्यवहार त्या कालखंडातला, त्या मराठी म्हणजे 19व्या शतकातला तो कालखंडातला व्यवहार, ग्रंथ व्यवहार हा तुम्हाला इझिली अवेलेबल होऊ शकतोय आणि मग तुम्ही तुमचा अभ्यास हा एका वेगळ्या दिशेने करू शकता. हे जर तुम्ही मॅन्युअली करायचं म्हटलं तर तुम्हाला कितीतरी त्रास होता, पण मॅन्युअली सुद्धा पूर्वीच्या लोकांनी हे केलेलं आहे. प्रियोळकरांसारखी माणसं किंवा धनंजय किरांसारखी माणसं, सगम मालशेंसारखी माणसं यांनी हे मॅन्युअली सुद्धा काम केलेलं आहे. आता हे जे काय काम करणं आहे हे काम आता नव्या पिढीनी मराठी भाषेकडे कसं बघायला पाहिजे, तर मराठी भाषा ही जर अशा पद्धतीची डिजिटाईज झाल्यानंतर मी याचा काय फायदा करून घेऊ शकतो, मी याचा काय अभ्यास करू शकतो, या अभ्यासाचा मला काय फायदा होऊ शकतो. म्हणजे अर्थातच तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जसं एका बाजूला करिअरचा विचार करायचा आहे आणि तो आवश्यक आहे, तो अत्यावश्यक आहे आणि तो केलाच पाहिजे, पण त्याचबरोबर आपण आपल्याला वैचारिकदृष्ट्या, सांस्कृतिक वाङ्मयीन दृष्ट्या समृद्ध करण्याची पण गरज आहे. आपण कुठेतरी अभ्यासाच्या दृष्टीने आपल्याला समृद्ध करण्याची गरज आहे. जेव्हा तुम्हाला मराठी भाषा, मराठी वाङ्मय, मराठी साहित्याचा अभ्यास करायचा आहे त्यावेळेला अशा पद्धतीच्या संपूर्ण रिसोर्सेसमधनं तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. त्यामुळे मी हे तुम्हाला सतत सांगतो की तुम्ही करू शकता हे, आणि ज्याला इंटरेस्ट आहे तो हे सगळं करू शकतो. आता हे जसं मी सांगितलं तसं तुम्हाला मी एक सांगतो की आपल्याकडे प्रिंट फॉर्ममध्ये इतक्या वेगवेगळ्या पद्धतीची टूल्स, बारसे सरांना ती माहिती असतील, एवढ्या वेगवेगळ्या पद्धतीची टूल्स आपल्याकडे आपल्या पूर्वीच्या लोकांनी निर्माण करून ठेवलेली आहेत. आणि ती जी टूल्स आहेत त्या टूल्सच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी असं सांगतो की ते काम जायंटिक आहे, असं मोठं आहे काम ते, तरीसुद्धा त्याच्यामधनं इतकं काही आपण आपल्याला आणखीन करता येण्यासारखं आहे. म्हणजे आणखीन करता येण्यासारखं आहे म्हणजे काय, तुमच्या असं लक्षात येईल वाङ्मयाचे इतिहास. आता मराठीचे जर इथे विद्यार्थी असतील तर त्यांना ते लगेच कळेल, पण मराठी वाङ्मयाचे अभ्यासक जर इथे नसतील तर थोडं जरा कळायला थोडं अडचण येईल. पण मराठी वाङ्मयाचा अभ्यास हा आपल्याला प्रामुख्याने जो करावा लागतो तो वाङ्मयाचा इतिहास, आणि मग तो प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन अशा 3 कालखंडामध्ये आपण तो अभ्यास करतो. आता त्याच्यामध्ये ज्या वाङ्मयाचा जो आपण अभ्यास करतो तो प्रामुख्याने जर तुम्ही अभ्यास बघितलात तर तो वाङ्मयाचा अभ्यास जो आहे तो प्रामुख्याने मराठी भाषेमध्ये जे ग्रंथ निर्माण झाले, म्हणजे समजा मराठी कादंबरीचा इतिहास तुम्हाला वाचायचा आहे, तुम्हाला मराठी कथेचा अभ्यास करायचा आहे, कथेचा इतिहास वाचायचा आहे, तर ती जी कथा, ते कथा संग्रह ज्या संग्रहाच्या रूपाने उपलब्ध झालेले आहेत ते, किंवा कादंबरीच्या फॉर्ममध्ये, पुस्तकाच्या फॉर्ममध्ये उपलब्ध झालेली आहे, अशा पुस्तकांचा इतिहास हा मराठी वाङ्मयाच्या इतिहासामध्ये तुम्हाला प्रामुख्याने दिसून येईल. पण तुम्ही त्याच जोडीला मराठी नियतकालिकांचा जर अभ्यास केलात तर मराठी नियतकालिकांचा अभ्यासाच्या संदर्भात तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये ग्रंथरूपाने न आलेलं कितीतरी साहित्य आज नियतकालिकामध्ये पडून राहिलेलं आहे. आणि ग्रंथरूपाने न आलेलं आणखीन एक त्याच्यामध्ये आहे की तुमच्या असं लक्षात येईल
की मराठी वाङ्मयाचा अभ्यास, मराठी वाङ्मयाचे इतिहास हे सगळे अभ्यास आपण करत असताना तिथे मराठीमध्ये जे भाषांतरित आणि रूपांतरित झालेलं साहित्य आहे त्याचा स्वतंत्रपणे असा इतिहास फारसा मोठ्या प्रमाणात लिहिला गेलेला नाही आहे. आणि तो जो इतिहास आहे, तो जो इतिहास आपल्याला तयार करायचा असेल तर आपल्याला नियतकालिकांमध्ये हे जे सगळं पडून राहिलेलं जे साहित्य आहे त्याचा अभ्यास करावा लागतो. आता तुम्ही मला सांगा, नियतकालिका तर एवढी आहेत, प्रचंड नियतकालिका आहेत, म्हणजे त्याची संख्या म्हणजे तुम्हाला मोजता येणार नाही अशी आपली मराठीमध्ये नियतकालिका आलेली होती. आता साधं नुसतं विविज्ञान विस्तार घेतलं तरी त्यांचे 60-65 वर्षाचे अंक आहेत, किंवा मासिक मनोरंजन घेतलं तरी त्यांचे कितीतरी वर्षाचे अंक आहेत. आता ह्या सगळ्यातनं अभ्यास सगळं निवडून काढून मग ते भाषाविषयक आहे, भाषाशास्त्रीय असेल, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाच्या अंगाने असेल, कथेच्या अंगाने असेल, कादंबरीच्या अंगाने असेल, कवितेच्या अंगाने असेल, निबंधाच्या अंगाने असेल, कितीतरी पद्धतीने ते संपूर्ण साहित्य आज नियतकालिकांच्या याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता ते वाङ्मय अभ्यासल्याशिवाय तुम्हाला हे कादंबरीचे हे जे वाङ्मयाचे जे इतिहास आहेत ते अपडेट करता येणार नाहीत. आणि ते अपडेट करण्याची गरज वाटते का, तर ती वाटायला पाहिजे. पण वाटते त्यांना त्यांच्यात मर्यादा आहेत की त्यांनी आधी जे काय केलेले आहेत त्याच्यात आणखीन ते किती काय काय करणार. तर त्याच्यासाठी नव्या पिढीने समोर येणं गरजेचं आहे. आणि नव्या पिढीने त्याचा अभ्यास करून ते सगळं, आज तुम्हाला कल्पना आहे का, अभिजात दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळाला तो काय असा उगाच मिळालेला नाही आहे. त्याच्यासाठी रंगनाथ पठारे आणि ह्या सगळ्या टीमनी एवढा अभ्यास केला आहे की ते इतके मागे गेले की प्राकृताचा अभ्यास केला आणि प्राकृतामध्ये पर्यंत आपली मराठी भाषा कशी होती त्याचा अभ्यास केला. इव्हन त्याच्या खाली जे शिलालेख आहेत की ज्याचं काम शंगो तुळपुळे यांनी केलेलं आहे, त्या शिलालेखांमध्ये मराठी भाषा ही कशी उपलब्ध होते तिथपर्यंतचा अभ्यास करून त्यांनी असून दाखवून दिलं की आमची भाषा सुद्धा तेवढीच प्राचीन आहे, तेवढीच जुनी आहे, तेवढेच त्याचे सगळे संदर्भ आहेत आणि ती तेवढीच क्लासिक पण आहे. क्लासिक का, की ज्याच्यामध्ये विवेक सिंधू आणि महानुभाव वाङ्मयाचं साहित्य निर्माण होतं, ज्याच्यात ज्ञानेश्वरी आणि तुकाराम गाथासारखे साहित्य निर्माण होतं, ते वाङ्मय अभिजात आहेच, त्याच्याजवळ काय प्रश्नच नाही. त्याची प्राचीनता ही तुम्हाला ह्याच्यामध्ये तुळपुळ्यांच्या शिलालेखांमधनं, तुळपुळ्यांचं मोठं पुस्तक आहे तुळपुळे काय युम पठाणांचं काय. आता हा जो सगळा जो आहे तो अभिजात दर्जा हा असा उगाच नाही मिळाला, तो अभ्यास त्यांच्यासमोर मांडला गेला आणि तो ॲक्सेप्ट झाला आणि त्याच्यानंतर तो आपल्याला दर्जा मिळालेला आहे. असं प्रत्येक भाषेचं झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला तो दर्जा उगाच मिळालेला नाही, आपलं त्याचं काम आहे म्हणून मिळालेलं आहे. तर आता हे जे सगळं आहे ते आपल्याला टिकवायचं आहे आणि आपल्याला आणखीन मोठं करायचं आहे. आणि जे मोठं करायचं आहे त्याच्यासाठी ज्या नव्या वाटा आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. आता आम्ही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय किंवा कोणी, मी आता तिकडे आहे म्हणून मी त्याचं उदाहरण घेतो, पण कुठल्याही लायब्ररीनी नियतकालिकांचा जो सगळा डेटा अशा पद्धतीने जर सर्चेबल केला तर सर्चेबल केल्यानंतर तुम्हाला खात्रीपूर्वक मी सांगतो मराठी वाङ्मयाचे इतिहास हे पुन्हा नव्याने लिहायला लागतील, त्याच्यामध्ये अपडेट्स करायला लागतील. ते नुसतंच ते नाही तर मी तुम्हाला आणखीन एक गंमत सांगतो की 19व्या शतकातल्या शब्दांच्या वरती कुठले 19व्या शतकाने शब्द निर्माण केले असं मला एकाने लेख लिहायला सांगितलेला होता. आमच्या पत्रिकेत नंतर मी छापला तो. आता त्याच्यासाठी या 19व्या शतकातली सगळी पुस्तकं वाचायला पाहिजे. तो 19व्या शतकाची पुस्तकं वाचल्याशिवाय 19व्या शतकानी कुठले शब्द निर्माण केले हे आपल्याला सांगता येणार नाही. मग मी त्यांना म्हटलं की बाबा मला सगळी पुस्तकं तर वाचायला आत्ता वेळ नाही आहे, पण मी तुम्हाला माझ्याकडे एक सोर्स आहे, त्या सोर्स वापरून मी तुम्हाला त्याची शब्दावली तयार करून देतो. तर माझ्याकडे दाते नियतकालिक सूची मंडळांनी प्रकाशित केलेले नियतकालिक सूचीचे खंड होते. मी तुम्हाला सांगतो मी त्याचं प्रत्येक पान मॅन्युअली केलं आहे. प्रत्येक पान चाळून त्याच्या शीर्षक म्हणजे टायटल ज्याला आपण म्हणतो, लेखाचं शीर्षक, फक्त लेखाच्या शीर्षकामधले नवीन शब्द क्रिएट केलेले, मग ते पारिभाषिक असतील किंवा नवीन इंग्रजीमुळे निर्माण झालेले शब्द असतील, ते सगळे शब्द मी गोळा करत गेलो आणि त्या सगळ्या शब्दांची एक मोठी सूची तयार केली आणि 19व्या शतकातल्या वाङ्मयाच्या शीर्षकांमधनं निर्माण झालेले शब्द असा एक त्याला मर्यादा घेऊन त्याचा एक मोठा लेख 25-30 पानांचा लेख तयार केला.
आता हे सगळं मला मॅन्युअली करायला लागलं. पण जर माझा सगळं नियतकालिकाचं वाङ्मय हे जेव्हा माझं डिजिटाईज झालेलं असेल, तेव्हा मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे सगळं फुल टेक्स्ट उपलब्ध आहे. फुल टेक्स्ट जेव्हा उपलब्ध आहे त्यावेळेला मला त्याच्यातल्या फक्त शीर्षकांना नाही, मला त्यांचा इन डेप्थ सुद्धा अभ्यास करता येऊ शकेल. म्हणजे मराठी वाङ्मयातल्या सगळ्या शब्दांच्या अर्थछटांचा जर मला अभ्यास करायचा असेल तर मला त्या सगळ्या डेटामधनं ते सगळं सिलेक्ट करणं सोपं जातं. आणि ही आता मी तुम्हाला सांगतो अभ्यासाची गरज आहे. अभ्यासाचा तो भाग आहे की आपले शब्द, आपल्याकडे ज्या लोकांनी लिहिले त्यांनी कसे शब्द निर्माण केले. तुम्हाला ही कल्पना असेल की नवाकाळसारख्या वर्तमानपत्रांनी क्रिकेटची अत्यंत उत्तम शब्दावली तयार केली. तुम्हाला आज पायचीत होणं म्हणतात किंवा काय ते वेगवेगळे त्या क्रिकेटमधली जी सगळी शब्दावली आहे, त्या सगळी शब्दावली ही आणि वर्तमानपत्रांनी तर खूपच शब्द निर्माण केले. नुसतेच नाही तर त्यांनी मराठीमध्ये उत्तमातले उत्तम शब्द निर्माण केले. आज मराठी वर्तमानपत्रांचा अभ्यास आणि नियतकालिकांचा सुद्धा नियतकालिकांनी पण केलेत. तर ह्या सगळ्यांनी जो अभ्यास केला किंवा जी शब्दावली निर्माण केलेली त्या शब्दांचा अभ्यास आपण असा बारकाईनी किंवा अत्यंतिक काळजीपूर्वक बघितलेलं नाहीये. आपण शब्दकोश सुद्धा नीट काळजीपूर्वक वाचत नाहीत, शब्दाचे अर्थही नीट आपण लक्षात घेत नाही आहोत. तर शब्दकोशांनी काम केलेलंच आहे. पण त्याचबरोबर आपण हे जे काय वर्तमानपत्र नियतकालिकांनी जी कामं केलेली आहेत त्यांनी खूप काम केलेलं आहे. आणि त्याच्या बरोबरीने तुमच्या असं लक्षात येईल की प्राचीन याच्यामधल्या आपल्याकडे पूर्वी मुद्रणपूर्व जी अवस्था होती त्या मुद्रणपूर्व अवस्थेमध्ये आपण हाती लिहित असू, कारण आपल्याकडे मुद्रणं आलेली नव्हती, मुद्रणाची कला आलेली नव्हती. तर ती जी हस्तलिखित आहेत, म्हणजे समजा ज्ञानेश्वरी आहे, ती ज्ञानेश्वरी समजा आज माझ्याकडे एक 10 ज्ञानेश्वरीच्या पोथ्या आहेत. त्या 10 ज्ञानेश्वरीच्या पोथ्यांचा अभ्यास करून ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असणारा शब्द नेमका कुठला ह्याची जी मेथडॉलॉजी आहे त्याला मी टेक्स्च्युअल क्रिटिसिझम म्हणतो किंवा पाठभेद चिकित्सा म्हणतो. तर ती पाठभेद चिकित्सा जी आहे ती पाठभेद चिकित्सा टेक्स्च्युअल क्रिटिसिझम याचा अभ्यास करण्यासाठी मला हस्तलिखित लागतात. पण माझी मर्यादा काय, मी 10 किंवा 15 हस्तलिखित त्याचा अभ्यास करणार आणि प्रत्येक चरणातला प्रत्येक शब्द तो घेऊन मी त्याचा सगळा ॲनालिसिस करत कुठला नेमका शब्द, म्हणजे इथे 16वे कुठे 16वे किंवा कुठे 6वे असं झालेले शब्द असतात, त्याच्यातनं एक्झॅक्ट शब्द कुठला तो काढावा लागतो. याला ती पाठभेद चिकित्सा म्हणतात. तर ते सगळं करण्यासाठी माझ्या मर्यादा 10 किंवा 15 किंवा 11 हस्तलिखित की जो प्रियोळकरांनी त्याचा अभ्यास केलाय, नलदमयंतीचा पण केलाय आणि त्याच्यानंतर आमच्याकडे मुक्तेश्वराचा पण केलेला आहे, तो अशाच पद्धतीने मॅन्युअली केलेला आहे. आता तुम्ही मला सांगा की ही सगळी हस्तलिखित आता आमच्याकडे जवळजवळ 650-700 हस्तलिखित आहेत. ही हस्तलिखित त्याचं डिजिटायझेशन झाल्यानंतर आणि ती सर्चेबल झाल्यानंतर, नुसतं डिजिटाईज मी म्हणत नाही, ती सर्चेबल अत्यावश्यक आहेत. ती सर्चेबल झाल्यानंतर आज हे पाठभेद चिकित्सेचं काम करणाऱ्या मंडळींचं काम किती सोपं झालेलं असेल. त्याच्या बरोबरीने तुमच्या लक्षात येईल की ह्याला जी शैलीलक्षी अभ्यास म्हणतात, म्हणजे स्टायलिस्टिक स्टाईल कशी होती. ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम महाराज हा कुठला शब्द किती वेळा वापरत होते, ज्ञानेश्वरीत तो शब्द किती वेळा आलाय, त्याचे एक पदकोश नावाचे कोश निर्माण केले गेलेले आहेत. शिवाजीराव भाव्यांनी पण केला आहे त्याचा, विनोबा भावेंचे भाऊ, आणि त्या अनुभवामृताचा आम्हीच प्रसिद्ध केलंय. तर असे तुकारामांचा आहे. पण सगळ्यांचे झालेले नाहीये, म्हणजे सगळ्यांचे झालेले नसावे. सकल संत गाथा तुम्ही उडून बघितलीत तर सकल संत गाथेमध्ये केवढे तरी आहेत. रामदासांचा आहे मला माहिती आहे, रामदासांच्या बद्दलचे पण झाले, दासबोधाचे झालेले आहेत. तर हे जे सगळे आहेत त्या शब्दांचा जर तुम्हाला अभ्यास संपूर्ण म्हणजे सकल संतांचा अभ्यास करायचा असेल, त्यांच्या शब्दांचा अभ्यास करायचा असेल, त्यांच्या वाङ्मयाचा अभ्यास करायचा असेल, त्यांच्या स्टाईलचा त्यांच्या शैलीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला हे पदकोश वापरायला लागतात. पण पदकोश वापरायचे म्हणजे त्याच्या पुढे सगळं मॅन्युअलीच करावं लागतं. पण हे पदकोश म्हणजे ज्याला आम्ही कॉन्कॉर्डन्स म्हणतो, ते कॉन्कॉर्डन्स सगळे जर सर्चेबल असतील आणि जर ते AI च्या मदतीने आपण जर केलं तर तुम्हाला सांगतो शैलीलक्षी अभ्यास स्टायलिस्टिक जो आहे तो तुम्ही खूप उत्तम पद्धतीने करू शकता. त्यामुळे तुम्हाला शब्दाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे पुढे जात जात किती पुढे जाऊ शकता. किंवा वाङ्मयाचा जो अभ्यास आहे तो वाङ्मयाच्या इतिहासाचा जो अभ्यास आहे
तो आपल्याला कालानुक्रमे करायचा असेल, म्हणजे कालखंडानुसार करायचा असेल, तर आज आपल्याकडे वाङ्मयाचे इतिहास आहेत ते आहेतच. पण तुम्हाला माहीत असेल की शंकर गणेश दात्यांनी मराठी ग्रंथसूची प्रसिद्ध केली. ती 1800 ते 1950 या कालखंडातली ग्रंथसूची आहे. त्याच्यानंतरचंही काम साठे वगैरे या मंडळींनी केलं आणि 2000 पर्यंत राज्य मराठी विकास संस्थेने त्याचं पुढचे खंड प्रसिद्ध केले. आता ही जी आहे ती संपूर्ण विषयानुसार सूची केलेली आहे, पण त्याच्यात तुम्हाला कालानुक्रमे ग्रंथ मिळत नाहीत. तुम्हाला कालानुक्रमे ग्रंथ म्हणजे त्याचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला त्या कालानुक्रमे त्या यादीवरनं संपूर्णपणे क्रोनॉलॉजिकल कालानुक्रमे इंडेक्स करायला लागेल, तेव्हा कुठे तुमच्याकडे तो कालानुक्रम तयार होईल. आता तो जर तुम्हाला डिजिटाईज झाला, म्हणजे आमचं पुस्तक डिजिटाईज झाल्यानंतर तुम्हाला कालखंडानुसार सुद्धा अभ्यास करता येईल. फक्त याचा नाही, जेव्हा तुम्ही वाङ्मयाचा अभ्यास करता, म्हणजे समजा तुम्ही असं म्हटलं की एक भाषांतर युग आहे, या भाषांतर युगामध्ये कुठलं कुठलं साहित्य प्रकाशित झालं, कुठल्या कशा पद्धतीचं झालं, म्हणजे ही कादंबरी समजा शेक्सपियरचं एखादं भाषांतर झालेलं आहे, तर त्याच वेळेला नियतकालिकांमध्ये काय परिस्थिती होती. त्यामुळे नियतकालिकांचा सुद्धा अभ्यास तुम्हाला क्रोनॉलॉजिकल कुठेच मिळत नाही. म्हणजे तुम्हाला क्रोनॉलॉजिकल जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल, कालखंडाचा अभ्यास करायचा असेल, तुम्हाला विशिष्ट कालखंडाचा अभ्यास करायचा असेल, तर तुमचा डेटा जो आहे तो डेटा तुम्हाला क्रोनॉलॉजिकली मांडून घ्यावा लागतो आणि क्रोनॉलॉजिकली मांडल्याशिवाय तुम्हाला त्याचा अभ्यास करता येत नाही. आता तो क्रोनॉलॉजिकली मॅन्युअली करायचं, मी तुम्हाला सांगतो जबरदस्त कटकटीचं काम आहे. म्हणजे दाते ग्रंथसूची तुम्ही एकदा बारसे सरांच्याकडे जाऊन बघा, किती मोठी आहे, जवळजवळ 1500 पानांची आहे ती. आता त्या 1500 पानांच्या याच्यामध्ये किती नोंदी आहेत त्या सगळ्या तुम्ही त्या कार्ड करणार, मग ते मॅन्युअली लावणार, मग त्याचं एक लिहून काढणार. त्याच्याऐवजी हे डिजिटाईज लगेच तुम्हाला उपलब्ध होणार आहे. तुम्ही एकदा एक इन्स्ट्रक्शन दिलीत की तुम्हाला तो मराठीचा सगळा दात्यांचा सगळा डेटा हा क्रोनॉलॉजिकल मिळेल, किंवा मराठी नियतकालिक सूचीचा जो डेटा आहे तो आम्ही आता टाकणारच आहोत याच्यामध्ये, तो तुम्हाला क्रोनॉलॉजिकल मिळू शकेल. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल की वावरे एकेका कालखंडामध्ये किंवा एकेका घटनेच्या अनुषंगाने अमुक एक घटना घडली. म्हणजे समजा बाबा पानशेतचं धरण फुटलं, त्या पानशेतचं धरण फुटलं त्यावेळेला संपूर्ण याच्यामध्ये कशा पद्धतीचा प्रतिसाद होता, कशा पद्धतीने लिहिलं जात होतं. मग ती दिबा मोकाशींची कादंबरी पण असेल किंवा त्याच्या बरोबरीने आणखीन लेख असतील, बातम्या असतील, आणि त्याच्या बरोबरीने जेव्हा मी नियतकालिक म्हणतो त्याच्यात साप्ताहिक आणि वर्तमानपत्र पण मी गृहीत धरतोय, तर तो जो संपूर्ण ती घटना आहे त्या घटनेचा अभ्यास. आता हा फक्त पुन्हा तुमच्या असं लक्षात येईल की हा फक्त मराठी वाङ्मयाशी निगडीत नाही आहे. पानशेत धरण हे कितीतरी विषयांना हात घालतं. तो वाङ्मयामध्ये आलंय ते मोकाशींच्या याच्यात आलंय म्हणून आपल्या याच्यात आलंय, किंवा अमेरिकेची अन्न टंचाई ह्याचा जो सगळा भाग आहे आपल्याकडे आला तो 18 लक्ष पावलेमध्ये आला. तो 18 लक्ष पावलेमध्ये दिबा मोकाशीन लिहिला, पण तरी सुद्धा तो काय फक्त आमचा भाग नाहीये, तो इकॉनॉमिक्सचा भाग आहे, तो समाजशास्त्राचा भाग आहे, तो अन्नधान्याचा आहे, तो ॲग्रिकल्चरचा आहे. आता तुमच्या लक्षात येईल की ते विस्तारत जातं. म्हणजे फक्त मराठी वाङ्मयाचा अभ्यास उरत नाही, तर मराठी वाङ्मयाच्या अनुषंगाने तुम्ही आणखीन पुढे जाता. तुम्हाला सांस्कृतिक संदर्भ त्याच्यात येतात. सांस्कृतिक संदर्भ म्हणजे हे सगळा डेटा समोर आल्यानंतर तुम्ही सांस्कृतिक अंगाचा अभ्यास कसा करू शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला माहिती असेल की विठ्ठल या मूर्तीच्या याच्यावरती राचिम डेऱ्यांनी जे काय मत मांडलं त्याच्यावर खूप वाद झाले. आता हा जो सगळा सांस्कृतिक संदर्भ आहे, विठ्ठलाची मूर्ती मध्ये माड्याची खरी का पंढरपूरची खरी, हा सगळा वाद आपल्याला सगळ्यांना त्या कालखंडामध्ये जे कोणी होते त्यांना माहिती आहे. आता विठ्ठलाच्या अनुषंगाने इतकं मोठं लेखन झालेलं आहे आणि दर वेळेला वारी आली की त्याच्यावरती लेखन होत आहे. तुमच्या असं लक्षात येईल की त्या आवाकाच्या बाहेरचं आहे सगळं. तुम्ही सगळं गॅदर करणं म्हणजे तुम्ही जर त्याची बिब्लिओग्राफी करायला बसलात, नुसती सूची करायला बसलात तरी ते आवाकाच्या बाहेरचं आहे इतकं. कारण सोनथायमर पासून त्याचं काम चाललेलं आहे, वेगवेगळे लोक परदेशी लोकांनी काम केलेलं आहे. आता हा जो आहे तो मराठी भाषेत जरी ते झालेलं असलं तरी सुद्धा तो मराठी भाषा आणि वाङ्मयाचा जरी विषय असला, म्हणजे तो संतांच्या कवितेतला विषय जरी असला, तो संतांच्या संपूर्ण जगण्याचा भाग जरी असला,
तरी तो सांस्कृतिक आहे. तो वाङ्मयीन तर आहेच, पण तो सांस्कृतिक आहे. तो नुसता सांस्कृतिक नाही, तर त्याला अर्थशास्त्रीय पण हे आहे. कारण ज्या वेळेला हे संपूर्ण वारकरी आणि हे सगळं निघतं, त्यावेळेची संपूर्ण परिस्थिती, त्याचं इकॉनॉमिक्स, त्याचं संपूर्ण मॅनेजमेंट, हा जो सगळा भाग आहे, त्याच्यासाठी जर अभ्यास करायचं म्हटलं तर तुम्हाला जो डेटा लागणार आहे, तो डेटा मॅन्युअली तयार करत बसणं ह्याच्यापेक्षाही तुम्हाला त्याच्यामध्ये जर तो डिजिटाईज आला आणि AI च्या मदतीने तुम्ही जर हे करू शकलात, तर तुम्हाला सांगतो स्काय इज द लिमिट, इतकं अशी आता अवस्था झालेली आहे. फक्त अडचण काय आहे की आम्ही आमचा डेटा हा डिजिटाईज केलेला नाही. त्यामुळे आता आपलं कर्तव्य काय आहे की आपलं लवकरात लवकर डिजिटाईज व्हायला पाहिजे. तो फक्त इमेज फॉर्ममध्ये ठेवता कामा नये. तो इमेज फॉर्मवरनं तो सर्चेबल व्हायला पाहिजे. सर्चेबल झाल्यानंतर तो ऑटोमॅटिकली AI च्या मदतीने कसा हे करता येईल, ते तज्ज्ञांच्या मदतीने आपण ते केलं पाहिजे. हा सगळा जो व्यापक भाग आहे, त्या व्यापक भागामध्ये तुम्हाला मी सांगतो, मी एवढे मुद्दे काढलेले आहेत की ते सगळेच्या सगळे सांगत बसलो. तुम्हाला चालणार असतील तर मी सांगेन, पण तुम्हाला त्या सगळ्या वाङ्मयाच्या अनुषंगाने तुम्ही खूप मोठा स्पॅन तुमच्या अभ्यासाचा वाढवू शकता. म्हणजे फक्त मराठी वाङ्मयाचं हे न करता तुम्हाला हे सांगतो मी, म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही ग्रंथ जे आहेत ना, ते ग्रंथाचं संपादन केलं जातं. म्हणजे आता जसं मी अस्तित्ववादाचं सांगितलं, आता मेन त्या विश्वास पाटलांनी लिहिलं आणि त्याचं संपादन मॅडम करतायत. पण पूर्वी वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे झेंडूची फुले आचार्य अत्रेंचं, त्याच्या 5-6 आवृत्त्या झाल्या. 5वी आवृत्ती त्याच्यात फार महत्त्वाची, कारण त्याच्यावर खूप वादबीत झाले. पण प्रत्येक आवृत्तीमध्ये असणारी प्रस्तावना, प्रत्येक आवृत्तीमध्ये असणारी वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, अशा अनेक उदाहरणं देऊ शकेन मी की ज्याचं संपादन अनेकांनी केलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये विविध प्रकारची हे आहेत, तळटीपा आहेत. त्याच्यानंतर आणखीन वेगवेगळ्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ह्या जगन्नाथ कविकृत शशीसेना नावाचं काव्य करत असताना मला असं लक्षात आलं की त्याचं नियतकालिकामध्ये त्याचं काम थोडं पूर्वी केलेलं होतं. ते शोधून काढल्यानंतर लक्षात आलं की त्याच्यामध्ये तळटीपा केवढ्या तरी वेगळ्या आहेत, म्हणजे जी मी करत होतो त्याच्यापेक्षा अधिक आहेत. आणि मग त्या सगळ्या एकत्र करणं, त्या एवढं जिकिरीचं झालं मॅन्युअली करताना, कारण त्यांनी त्या नियतकालिकामध्ये असल्यामुळे 2 कॉलममध्ये छापलेलं होतं आणि प्रत्येक कॉलमच्या खाली त्याच्या टिपा होत्या. आणि मग त्याला पुन्हा नंबर देणं, त्याला सगळं त्यात तळटीपा सगळ्या एकत्र करणं फार जिकिरीचं झालं. पण हे आता ह्याच्यावर आलं की ते अत्यंतिक सोपं आहे. म्हणजे तुम्ही त्यांच्या टिपा तशाच सेव्ह करून तुम्ही त्याला नवीन टिपा सुद्धा जोडू शकता. म्हणजे संपादनाची जी कामं आहेत त्या आणि हे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो की इतिहासाची जी पुस्तकं आहेत, राजवाडे संशोधन जे आहे संपूर्ण, किंवा इतिहासकारांनी जे संपूर्ण संशोधन केले त्यांची जी सगळी कागदपत्रं आहेत, पेशवे दप्तर घ्या किंवा ईस्ट इंडिया कंपनीची सगळी कागदपत्रं घ्या, याचा अभ्यास करत असताना तुमच्या असं लक्षात येईल की ही जी सगळी कागदपत्रं आहेत ती जेव्हा मॅन्युअली तुम्ही त्याचा अभ्यास करता, त्यावेळेला मॅन्युअली त्याचा अभ्यास करत असताना, आणि ती काही जणांनी संपादित केलेली आहेत, किंवा इव्हन अगदी ज्ञानेश्वरी घेतली तर कितीतरी जणांनी संपादित केलेली आहे. ज्ञानेश्वरीचे खूप संपादक आहेत, तुकाराम गाथेचे खूप संपादक आहेत, आणि प्रत्येक संपादकाची वैशिष्ट्य त्याच्यामध्ये आहेत. आता ही जी सगळी वैशिष्ट्य आहेत, ती वैशिष्ट्य संपूर्णपणे तिथे मांडत असताना तुमच्या असं लक्षात त्याची वैशिष्ट्य टिकवणं गरजेचं आहे. आणि त्याच्या पलीकडे पुढे जाऊन तो आपला अभ्यास आपण नेला पाहिजे. तो आपण आपला अभ्यास पुढे नेत असताना आपल्याला मग नवीन संपादनं करावी लागतात, नवीन संपादन करावं लागतं. मग ते एखाद्या पुस्तकाचं असेल, एखाद्या नियतकालिकाचं असेल, किंवा जुन्या नियतकालिकाचं पुनर्संपादन. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने जेव्हा तुम्ही संपादनं करता तेव्हा ती मॅन्युअली करत असताना, आणि हे सगळं जे मी सांगतो आहे ह्या मॅन्युअली याच्यात लोकांनी अशा नव्या वाटा धुंडाळून काढलेल्या आहेत, आणि नव्या वाटेवरनं ते पुढे गेलेत. तेव्हा कुठे हे सगळं वाङ्मय आपल्याकडे आज जे 200 वर्षाचं, म्हणजे अगदी इंग्रज आल्यानंतरच्या कालखंडाचं वाङ्मयाचा जरी विचार केला तरी आज ते 200-250 वर्षाचं जे वाङ्मय आहे, ते 200-250 वर्षाचं जे वाङ्मय आहे त्याच्यात एवढ्या लोकांनी प्रयत्न केले, जसे त्याच्यामध्ये कॅन्डी आहे, थॉमस आपला मोसवर्थ आहे, तशा पद्धतीने अगदी आपले कोण तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, महादेवशास्त्री जोशींपासून केतकरांपासून सगळेजण आहेत, आणि एवढ्या सगळ्यांनी केलंय. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल
की ही जी सगळी त्यांनी संपादनं केली आहेत त्या कोशवाङ्मयामध्ये तुम्हाला अपडेट करावं लागतं, संपादनं पण अपडेट करावी लागतात. आणि ही जी संपादनं अपडेट करावी लागतात त्याच्यामध्ये त्या ज्या नोंदी असतात त्या नोंदी काही वेळेला काळानुसार त्या बाद होतात, तो विषय मागे पडतो, नवीन विषय येत असतात आणि नवीन विषय आल्यानंतर तुम्हाला कोशांसाठी नवीन नोंदी कराव्या लागतात आणि त्या नवीन नोंदी करत असताना पुन्हा डेटाची अडचण येते आणि ती जी डेटाची अडचण येते ती तुम्हाला सॉल्व करावी लागते तुमच्या अभ्यासानुसार. मग तुम्ही तुमचा अभ्यास असता तसं मग ते मटेरियल जमा करता आणि त्याची नोंद तुम्ही घेता. पण हे जर तुम्हाला सगळंच्या सगळं अवेलेबल असेल तर तुम्ही त्या पद्धतीचा संपूर्ण अभ्यास करून त्या नोंदी म्हणजे विश्वकोश जसं अपडेट करणं, संस्कृती कोश अपडेट करणं, तत्त्वज्ञान कोश अपडेट करणं किंवा बिब्लिओग्राफीज अपडेट करणं, हे जे सगळं अपडेट करण्याचं काम जे आहे हे तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप पद्धतशीर म्हणजे ते पुन्हा ते प्रिंट करत बसायची गरज नाही. तुम्हाला त्या ऑनलाईन सगळं आहे, तुम्हाला त्याच्यातनं फक्त डेटा घेऊन तुम्हाला तुमचं म्हणून संशोधन, तुमचा म्हणून जो अभ्यास आहे, तुमची म्हणून जी मतं आहेत, तुमचं म्हणून जे मांडणी तुम्हाला करायची आहे ती तुम्ही त्याच्यानुसार करू शकता. अशा पद्धतीने माझ्या मते मी बहुतेक सगळे पारिभाषिक शब्दांच्या बाबतीतही मी तुम्हाला सांगतो की पारिभाषिक शब्द जे आपण आता कोश आहेत सगळे कोश तुमच्या बोली भाषेतले कोश घ्या, कितीतरी कोश आहेत. मला स्वतःला कायम वाटत राहिलेलं आहे की हे सगळे कोश आहेत हे सगळे एकत्र पाहिजे. तो कुठे मी म्हणजे या बोलीसाठी त्या कोशाकडे जाऊ, त्या बोलीसाठी त्या कोशाकडे जाऊ, महाराष्ट्र शब्दकोशामध्ये अमकं मिळतंय, तमक्यामध्ये तमकं मिळतंय, हे जे सगळ्या ठिकठिकाणी विखुरलेले शब्द आहेत आमचे, ती सगळे कोश हे जर सगळे एकत्र आले तर त्याची काही त्याच्यामधनं जे काय मला मिळणार आहे ते मला एका ठिकाणी मिळेल. आता हे जे सगळं प्रचंड मोठं व्यापक काम आहे ते प्रचंड मोठं व्यापक काम हे आपल्याला फक्त टेक्नॉलॉजीच्या साहाय्यानेच करता येऊ शकतं. सगळे कोश हे एकत्र करणं हे फक्त त्याच्यातच आपल्याला जमू शकतं आणि ते केल्यानंतरच आपल्याला त्याचा अभ्यास करता येऊ शकतो, शब्दांचा अभ्यास करता येऊ शकतो. मला असं वाटतं तुम्ही मी इथे थांबावं नाही, तुम्हाला कंटाळा आला असेल तर मी थांबणं आवश्यक आहे मला, म्हणजे अन्यथा आणखीन आहेत, पण तुम्हाला काही विचारायचे असतील प्रश्न तर जरूर विचारा. बसलं चालेल ना? ಇಲ್ಲ ಟ್ಯಾವ್ सर माझा प्रश्न आहे इथे सर 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 भोसल्यांच्या मराठ्यांच्या आणि पेशवेकालीन प्रशासनाची लिपी ही मोडी होती. त्या व्यतिरिक्त संत साहित्य काही मोडीत अवेलेबल असेल का? म्हणजे महानुभाव किंवा नवनाथ हे जे प्राचीन संत साहित्य आणि त्याचा काही रेकॉर्ड आहे का? मोडीच्या संदर्भामध्ये मोडी लिपीचा भाग जो आहे त्यात दोन भाग आहेत. एक म्हणजे मोडी आपल्याकडे दोन भाषा होत्या. भाषा म्हणजे लिपी म्हणू आपण, भाषा नाही म्हणता येणार, सॉरी. लिपी दोन पद्धतीची होती, एक मोडी आणि ही आत्ता देवनागरी. तर जेव्हा इंग्रज लोक आले त्यावेळेला इंग्रज लोकांनी त्यांना असं वाटलं की आपली जी लेखनाची लिपी आहे ती मोडी आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो विल्यम कॅरीनी जी पुस्तकं मुद्रण तयार झाल्यानंतर विल्यम कॅरीनी जी पुस्तकं निर्माण केली ती सुरुवातीची तुम्हाला सगळी मोडी लिपीतली दिसतील. पण आपल्याकडच्या शास्त्री मंडळींनी म्हणजे जे आता हा कॅन्डी होता, त्या कॅन्डीचा सचिव कोण होते? परशुराम तात्या गोडबोले होते. असे आपले शास्त्री जी मंडळी होती त्या शास्त्री मंडळींनी त्याला विरोध केला. ते म्हणाले आमची लिपी ही देवनागरी आहे, आमची लिपी मोडी ही व्यवहारातली आहे आणि व्यवहारातमध्ये डॉक्युमेंट्स जे आहेत ते संपूर्णपणे मोडी लिपीत असतात. त्यामुळे मोडी लिपीमध्ये ते डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत. त्यामुळे ऐतिहासिक डॉक्युमेंट्स ही प्रामुख्याने तुम्हाला मोडी लिपीत दिसतील, कारण ती व्यवहाराची भाषा होती त्यामुळे ते तसं आहे. पण संत साहित्याच्या बाबतीमध्ये
मोडीमध्ये मला फार म्हणजे त्या मंडळींनी मोडीत लिहिलं असं दिसत नाही आहे. सगळ्या ठिकाणी देवनागरीच लिपी आहे. मोडीचा फक्त एक आहे, स्वामी समर्थांची एक बखर आहे की ज्याला राचीम डेऱ्यांची प्रस्तावना आहे आणि ते केळकर बुवांनी ती बखर लिहिलेली होती. ती बखर मोडीत आहे कारण त्यांनी त्यावेळेला मोडीत लिहिली होती. त्याचं नंतर मग ते देवनागरीत हे केलं. पण व्यवहारातले जे दस्तावेज आहेत संपूर्ण डॉक्युमेंट्स किंवा ॲग्रीमेंट्स वगैरे वगैरे जे सगळे आहेत ती मोडी लिपीत आहेत. आणि बाकी आपण सगळे त्यावेळेच्या शास्त्री मंडळींनी भांडून देवनागरी लिपी ही आपली लिपी आणली. आणि त्याला पॅरलली हे प्रिवळकरांचं संशोधन आहे, माझी अक्कल नव्हे. नाही, महानुभावांचं म्हणताय ना. महानुभावांचं जे आहे ते मोडीत नाही आहे. त्याच्या वेगवेगळ्या लिपी आहेत, त्याच्यातली सुंदर लिपी आणि वेगळ्या लिपी म्हणजे त्या वेगळ्या लिपी त्यांनी निर्माण केलेल्या आहेत. आणि त्या निर्माण करण्याचं महानुभावांची वेगळी लिपी निर्माण करण्याचं एकमेव कारण असं होतं की त्यावेळेला जी आक्रमणं होत होती आणि त्या आक्रमणांपासून त्यांना त्यांचं वाङ्मय जपून ठेवायचं होतं. त्यामुळे महानुभावांनी आपापल्या वेगळ्या लिप्या, ते 52 लिप्या आहेत. तुम्हाला ते पाटील म्हणून सर आहेत, विनायक पाटील जळगावचे आहेत आणि त्यांचा त्याच्यावर अभ्यास आहे. ते आमच्या मराठी संशोधन मंडळाने सुद्धा आम्ही पुस्तकं प्रसिद्ध केलेत. सुंदर लिपी आणि साहित्य संस्कृती मंडळाने सुद्धा आता त्यांचं पुस्तक काढलेलं आहे. त्यामुळे ती जी महानुभावांची आहे ती लिपी पूर्ण भिन्न आहे. ती खूप वर्ष आपल्याला त्या लिपीचा अर्थ लागत नव्हता. पण राजवाडे, विल भावे या सगळ्या मंडळींनी ती लिपी नेमकी काय आहे हे शोधून काढलं. आणि मग म्हणून ते महानुभाव वाङ्मय हे जुनं असून सुद्धा त्याचं उघड झालं ते आपल्याकडे नवीन पद्धतीने निर्माण म्हणजे पुढे निर्माण झालं. भावे, राजवाडे वगैरे यांना त्याचा शोध लागल्यानंतर ते वाङ्मय उजेड्यात आलं, लीळाचरित्र वगैरे. तशा बरोबरीने आणखीन एक लिपीचा विषय म्हणून फक्त सांगतो. ख्रिश्चन मिशनरीज जे आले आपल्या भारतामध्ये, त्या ख्रिश्चन मिशनरीज विशेषतः गोव्यामध्ये त्यांनी जे वाङ्मय निर्माण केलं, मराठी भाषा निर्माण केली, त्या मराठी भाषा रोमन लिपीत, म्हणजे आता तुम्ही व्हॉट्सॲपला पाठवता ना रोमन लिपीमध्ये, तसं ते रोमन लिपीमध्ये केलं वगैरे ते सगळं इंग्रजी अक्षरं वापरून त्यांनी ते संपूर्ण वाङ्मय लिहिलं आहे. स्टीफनचं जे हे आहे प्रख्यात पुस्तक आहे ते त्या रोमन याच्यातलं आहे. आणि प्रिवळकरांनी या रोमन लिपीतल्या सगळ्या वाङ्मयाचा सगळा अर्थ लावून अभ्यास करून आमच्या मराठी संशोधन मंडळाने रोमन लिपीमधलं कितीतरी वाङ्मय हे प्रकाशित केलं. आणि लिपीच्या संदर्भात आणखीन एक मला तुम्हाला सांगायला आवडेल की पॅरलली गुजराती जी भाषा आहे त्या गुजराती भाषेमध्ये सुद्धा 2 लिप्या होत्या, एक महाजन लिपी आणि शास्त्रीय लिपी. पण तिथल्या प्रिवळकरांचं संशोधन असं आहे की शास्त्रीय लिपी आणि महाजन लिपी याच्यामध्ये त्यांनी ती आपली जशी मोडी आणि तशी आणि देवनागरी तशी त्यांची शास्त्रीय लिपी आणि याची महाजन लिपी अशी होती. आणि त्या लोकांनी काही विरोध केला नाही आणि त्यामुळे त्यांची तीच भाषा राहिली. तुम्हाला लक्षात येईल की पहिलं सगळं गुजराती वाङ्मय जे आहे, जे मी आत्ता शाला पद्धतीचं पण पुस्तक आम्ही प्रकाशित करतोय, ते शाला पद्धतीतलं गुजराती पुस्तक हे देवनागरीत लिहिलेलं आहे. त्याचं पहिलं सगळंच्या सगळं सगळं गुजराती लिपी ही देवनागरी होती आणि देवनागरीत ते गुजरातीचं संपूर्ण लिहित असत. म्हणजे तुम्ही वाचलं तर तुम्हाला ते वाचताना गुजराती कळेल आणि लिहिताना ती लिपी देवनागरी आहे. पण त्यांनी त्याचा आग्रह न धरल्यामुळे देवनागरी त्या लिपी तिथून निघून गेली. आणि त्यांच्याकडे जी आत्ता लिपी आहे त्याच्यात तुम्हाला लक्षात येईल त्यांच्या लिपीच्या वरती रेष नाही आहे, रेष निघून गेलेली आहे. आपल्या सगळ्या लिपीमध्ये देवनागरीत वरती ही आहे, रेष आहे. हां, रेष असल्यामुळे त्याच्या खाली ती ही येतात. तर असा तो लिपीचा आणखीन एक भाग आहे. असा एवढा मोठा व्यापक त्याचा विचार आहे संपूर्ण. सर, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातनं प्रश्न आहे सर. हे विद्यार्थी जे आहेत NEP मध्ये आता सर्वांना व्यावहारिक मराठी हा विषय आहे, सर्वांना कंपल्सरी आहे. मराठी असो सर्वांना एक 2 क्रेडिटचा 50 मार्कासाठी व्यावहारिक मराठी, फंक्शनल मराठी. आपण तुम्ही मगाशी म्हटलात की AI च्या मदतीने आता मुद्रित शोधन करता येतं, प्रूफ रिडिंग करता येतं किंवा हे सर्व फॉर्मॅटही मिळू शकतील. मग मुलं शिकतील का? म्हणजे मुलांना काय बरोबर आणि काय चुकीचं आहे कळतील कसं? कसं कळेल? हो नाही, कसं कळेल मुलांना? म्हणजे हे आत्ता हे नवीन जो युवा वर्ग आहे त्यांना कळणार कसं की
मूळ शब्द कुठला बरोबर आहे जर AI नेच सर्व केलं तर. आणि नाही आता त्याचं तो जो व्यावहारिक मराठीचा भाग आहे त्याच्यामध्ये कॉरस्पॉन्डन्स पासून ते वेगवेगळं तुमचं त्याच्यामध्ये आहे. म्हणजे पत्रव्यवहार कसा करावा, नंतर शैलीचा अभ्यास आहे, वेगवेगळा आहे. आता त्या प्रूफरिडिंग आणि ह्या सगळ्या ते आत्ता सरांनी सांगितलं त्या पद्धतीचा जो सगळा भाग आहे तो तुम्हाला शिकायचा. म्हणजे आता प्रूफरिडिंग जे केलं जातं त्याचं प्रूफरिडिंगचे आपल्या ठाण्यातले अरुण फडके होते, आत्तापर्यंत ते क्लासेसच चालवायचे आणि ते उत्तम त्यांचं कोशच आहे, शुद्ध मुद्रण कोश म्हणून. तसा टायटल चुकत असेल पण शुद्ध मुद्रणाच्या अनुषंगाने तो वापरला जातो. आणि आपल्या त्या शेख मॅडम होत्या SIS कॉलेज आहे त्यांचाही कोश आहे. असे कोश पण आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेला हे येतं, अडचण येते की बाबा हे ऱ्हस्व लिहायचं का दीर्घ लिहायचं, त्यावेळेला त्या कोशांचा वापर केला जातो. आणि त्या कोशांचा वापर करून तुम्ही त्याचा ॲक्युरेट शब्द हा त्याच्यात लिहायचा असतो. पण त्याचबरोबर नुसतं ऱ्हस्व दीर्घ हे नाही आहे. म्हणजे प्रूफरिडिंगमध्ये काय आहे, प्रूफरिडिंगमध्ये ऱ्हस्व दीर्घ आहेत पण त्याच्यामध्ये ते वाक्यरचना ठीक करावी लागते, त्याच्यामध्ये आणखीन तुम्हाला संपादन करावं लागतं, म्हणजे रिराईट पण करावं लागतं. म्हणजे समजा आता तुम्हाला भाषांतर त्याच्यामध्ये असेल समजा, तर भाषांतर जर असेल तर ते भाषांतर करताना तुम्ही ते शब्दशः करायचं का त्याचा गर्भित अर्थ आल्यानंतर म्हणजे आलं आणि ते भाषांतर केलं तर चालतं. भाषांतराचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा भाषांतर करत असताना सुद्धा तुम्हाला अचूक शब्द घ्यावा लागतो, निवडावा लागतो आणि तसं ते भाषांतर करावं लागतं. ते भाषांतर कॅन्डीचं तुम्हाला मी उदाहरण मुद्दामून सांगतो. कॅन्डीनी जेव्हा तो ट्रान्सलेटर म्हणून होता त्यावेळेला त्यांनी भाषांतराचे वर्ग सुरू केले होते सुरुवातीला. आणि ही भाषांतरं कशी चुकतात याच्या संबंधाने त्यांनी दादोबांपासून सगळ्यांना त्यांच्या चुका दाखवून दिलेल्या आहेत. दादोबा, पांडुरंग हे तर्खडकर तर ते तर नाराज झाले होते, कॅन्डी विरुद्ध वादविवाद झाले. प्रभाकर पत्रांनी त्यांच्यावर खूप टीका केली होती. पण कॅन्डी म्हणाला मला मराठी सुधारायचं आहे म्हणून ते केलं आहे. तर ट्रान्सलेशन करत असताना तुम्ही ते जर बघितलीत त्यांची परीक्षणं तर त्यात लक्षात येईल की खूप प्रॉपर शब्द आणावा लागतो. भाषांतर आहे. पत्रव्यवहारामध्ये तुम्हाला म्हणजे खाजगी पत्र लिहित असताना तुम्हाला फार तिथे वाव नसतो, कारण ही व्यवहारातली पत्रव्यवहार आहेत. मग तुम्हाला तो बरोबर सब्जेक्ट तिथे परफेक्ट मांडता आला पाहिजे थोडक्या शब्दामध्ये. आणि ज्याला आपण तो पत्रव्यवहार करणार आहोत त्याच्यापर्यंत तो मेसेज व्यवस्थित पोचला पाहिजे. त्याचं फॉर्मॅटिंग आहे, ते फॉर्मॅटिंगमध्येच तुम्हाला त्या फॉर्मॅटमध्येच तुम्हाला ते सगळं लिहावं लागतं. हा सगळा व्यवहार आता AIच्या मदतीने तुम्हाला या संदर्भामध्ये खूप मदत होऊ शकते. म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही कोशामध्ये ते बघण्यापेक्षा तुम्ही आत्ताच स्पेल चेक करता इंग्रजीसाठी, तुम्ही लगेच तुम्ही किंवा इवन किंडलवरती किंवा तुम्ही याच्यावरती वाचत असताना तुमच्या लक्षात येतं की हायपर लिंकसारखं तिथे लगेच येतं. म्हणजे तुम्हाला जर एखादा शब्द कन्सेप्ट आली की बाबा ऑप्टिक्स असा शब्द आला तर ऑप्टिक्स म्हणजे नेमकं काय, तर तुम्हाला लगेच तिथे तो शब्दावरती जर क्लिक केलं तर त्या ऑप्टिक्सचा तुम्हाला अर्थ आणि त्याचं संपूर्ण वर्णन, त्याची कन्सेप्ट, त्याची शास्त्रीय भाषा, त्या शास्त्रीय परिभाषेतला शब्द असेल तर त्याची शास्त्रीय माहिती हे हायपरलिंकमध्ये आत्ता मिळतं. तुम्ही सगळं वापर करता. म्हणजे ते काय मी नव्याने सांगायचं कारण नाही आहे. तुम्ही त्याच्यात म्हणजे आम्ही त्याच्यात आता जुनाट झालो पण तुम्ही एकदम खूपच चांगले टेक्नोसॅव्ही आहात. तर ही जी सगळी आहे ही तुम्ही ऑलरेडी करताय. तुम्हाला ट्रान्सलेशन तुम्हाला आता सहज निर्माण होतं, माहिती आहे तुम्हाला. तुम्ही आत्ता एखादा प्रश्न मी आत्ता मोबाईलमध्ये तो लगेच वरती येतं, AIला विचारा अमुक अमुक अमुक. मला एकाने काल प्रश्न विचारला की न्यायालयात मराठी हवं याच्यासाठी कोणी जास्त लढा दिला होता आपल्याकडे, मराठी यावं न्यायालयामध्ये. तर ते AIने ताबडतोब उत्तर दिलं. तर ते ही जी काय पद्धत आहे ना तर ते तुम्हाला व्यावहारिक मराठीसाठी जे काय फॉर्मॅट्स तर तुम्हाला सांगतो एवढे फॉर्मॅट्स निर्माण झालेले आहेत. तर त्या फॉर्मॅट्स म्हणजे तुम्ही यांच्याकडे आता कोहा वापरतात. सोल सॉफ्टवेअरमध्ये तर तुम्ही एखादं पत्र बुक सेलरला पाठवायचं आहे तर त्या बुक सेलरला ते पत्र तुम्ही त्याचं तसा फॉर्मॅट समोर येतो. तुम्हाला काय चेंजेस तेवढे करा, पाठवून द्या. बरोबर आहे ना वारसे सर. तर तुम्हाला एवढं सोपं ते आहे तर त्याचा वापर तुम्हाला करता येऊ शकतो. पण तरीही एक महत्त्वाचा भाग आहे की हे सगळं यायचं असलं
तरी आडात पाहिजे हो. आडात असल्याशिवाय पोहऱ्यात येत नाही. आड म्हणजे माहिती आहे ना, विहीर. विहिरीत पाणी असेल तर त्या पाणी आपण वर काढणार. म्हणजे आपल्याला मुळात बेसिकली मला स्वतःला त्या शब्दाचं ज्ञान असलं पाहिजे. मला ॲक्युरेट कुठला शब्द वापरायचा आहे ते माहिती असलं पाहिजे. माझं जर इंग्रजीत मी लिहिणार असेल तर त्या इंग्रजीचं किमान काहीतरी एक स्पेलिंग माहिती पाहिजे. त्या स्पेलिंगनुसार मी त्या डिक्शनरीत जाऊ शकतो. व तुम्ही सायकॉलॉजी आणि कर्नल आणि याची जी स्पेलिंग जी वेगवेगळी आहेत, म्हणून अमेरिकेचं स्पेलिंग आणि याचं डिक्शनरी वॉर नावाचं पुस्तकच आलेलं आहे. तर तशा पद्धतीचं जे स्पेलिंग आहेत त्या ह्याचं सगळं बेसिक तर माहिती असायला लागतं, तरच तुम्ही हे सर्च करू शकता. मराठीचं सुद्धा तुम्हाला बेसिक तर ज्ञान व्यवस्थित पाहिजे, तर तुम्ही हे सर्च करू शकता. म्हणून तर याच्यासाठी वाचन पाहिजे. याच्यासाठी पूर्वी काय झालं त्याचं हे पाहिजे, असं मला वाटतं. थँक्यू सर. तुमचं जेव्हा आम्ही भाषण ऐकत होतो तेव्हा ज्ञानाचा धबधबा काय असतो, त्याचबरोबर हाडाचा संशोधक आणि हाडाचा शिक्षक कसा असतो ह्याचंही उत्तम उदाहरण आपण सरांच्या रूपात बघतोय. सरांच्या या विषयावरनं एक महत्त्वाची गोष्ट जाणवली. इथे मराठीचे विद्यार्थी आहेत, मीडियाचे आहेत आणि मॅथ्सचे. म्हणजे ही सगळी क्षेत्र खरं तर हातात हात घालून जाणारी वर्तुळ पूर्ण झालं असंही या संदर्भात म्हणता येईल की ह्या सगळ्या मंडळींना स्टार्टअपसाठी वेगवेगळे विषय सापडत नसतात, तर मराठीच्या भाषेच्या अभ्यासाद्वारे, साहित्याच्या अभ्यासाद्वारे नवनवीन कोणकोणत्या संधी लाभू शकतात याचं एक दालन सरांनी आपल्यासमोर उभं केलं. तुम्हा सगळ्यांचा फार वेळ नाही घेणार आहे, पण कार्यक्रमाची औपचारिकता जी शेवटाने होत असते तो आभार प्रदर्शनाचा भाग आपण सुरू करतोय. सगळ्यात महत्त्वाचं आपले आभार आज आपण जे मानणार आहोत ते अर्थातच आपले मुख्य माननीय ज्येष्ठ संशोधक डॉक्टर प्रदीप कर्णिक सर, की त्यांनी हा विषय अगदी सोपा करून तुमच्यापर्यंत अतिशय पोटतिडकीनं मांडण्याचा प्रयत्न केला आणि होप तुम्ही स्पॉन्जसारखं त्यातनं काही ते टिपून घेतलं असणार आहे. सरांना मनःपूर्वक धन्यवाद. तसंच विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर यांचे सतत आशीर्वाद आपल्याला लाभत असतात, त्यांनाही मनःपूर्वक त्यांचेही आभार. जोशी बेडेकरच्या प्राचार्या डॉक्टर सुचित्रा नाईक ह्या सतत आपल्याला प्रोत्साहन देत असतात, त्यांचेही आभार. उपप्राचार्य शिंदे सर, टोकेकर मॅडम जे आज प्रत्यक्षात उपस्थित नसले तरी ते आपल्याला सतत पाठिंबा देत असतात, त्यांचेही आभार. सतत आपल्या प्रत्येक व्याख्यानाला आवर्जून उपस्थित असणारे ग्रंथपाल आणि समन्वयक बारसे सर यांचे विशेष आभार. वाना बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे प्रमुख डॉक्टर महेश पाटील सर हे नवनवीन आणि विविध क्षेत्रातल्या वक्त्यांना आवर्जून घेऊन येतात, त्यांचेही आभार. तसंच आपल्या सभागृहात उपस्थित असलेल्या सुपरवायझर माधवी जोशी मॅडम, मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संतोष राणे सर, माने मॅडम ह्या मंडळींचेही आभार, कारण ती मंडळी काही आपल्या विद्यार्थ्यांनाही घेऊन आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे आभार तुम्ही श्रोते विद्यार्थी, त्यांचे आभार. आमची सर्व टीम, कारण आमच्या ह्या सगळ्या स्टुडंट व्हॉलंटियर शिवाय कुठलाही कार्यक्रम होत नाही, त्यांचे मनापासून आभार. तसंच टेक्निकल सपोर्टला असलेले आदित्य दादा आणि व्हिडिओग्राफर, त्यांचेही आभार. आणि हा कार्यक्रम पसायदानाने संपन्न होणार आहे, त्याच्यामुळे पसायदान झाल्यावर सगळ्यांनी शांतपणे पाणिनी सभागृहातून बाहेर पडायचं.